राज जी हमें आराधना में लीड करेंगे और 9:10 तक आराधना में लीड करें। वो ठीक बात। Praise the Lord, Hallelujah। सभी को जय मसीह की। मैं आशा करता हूँ मेरी आवाज़ क्लियर है। परमेश्वर के नाम की स्तुति और महिमा हो। मिलकर थोड़ी समय परमेश्वर के नाम को हम धन्यवाद करेंगे। मीका का किताब उसका 2 अध्याय उसकी 13वीं पद्यांश में ऐसा लिखा है, उनके आगे आगे बाड़े का तोड़ने वाला गया है, इसलिए वे भी उसे तोड़ रहे हैं और फाटक से होकर निकल जा रहे हैं। उनका राजा उनके आगे आगे गया, अर्थात यहोवा उनका सरदार और अगुवा है। आमेन, हालेलुया। कितने लोग उस यहोवा राजा की आराधना करने के लिए तैयार है? मिलकर थोड़ी समय आत्मा में आमेन मुझे समय दिया हुआ प्रभु के दासों का, आमेन हमारे लीडरशिप का दिल से धन्यवाद करते हैं। मिलकर जुड़कर प्रभु की नाम की महिमा गाएंगे। He is my everything, He is my all, He is my everything, both great and small. He gave His life for me, made everything new. He's my everything. Now about you, like honey in the rock, sweet honey in the rock. Oh, for He tastes like honey in the rock. Oh, taste and see that the Lord is good, for He tastes like honey in the rock. मेरा सब कुछ यीशु है, मेरा प्रभु है। कमी और खुशहाली में मेरा बल है। मुझे दिया जीवन दान होकर कुर्बान। मेरा सब कुछ यीशु है, मेरा प्रभु है। एक बार मिलकर गा सकते हैं, मेरा सब कुछ यीशु है, मेरा प्रभु है। आमीन। कमी और खुशहाली में मेरा बल है। मुझे दिया जीवन दान होकर कुर्बान। मेरा सब कुछ यीशु है, मेरा प्रभु है। मधु से भी अधिक है मीठा, चट्टान के मधु से मीठा। मेरा यीशु सबसे मधुर है। हमें चख कर देखो, प्रभु भला है। उनका प्रेम और उनकी दया अद्भुत है। कितने लोग बोल सकते हैं, चख कर देखो, प्रभु भला है। उनका प्रेम और उनकी दया अद्भुत है। Praise you Jesus। खुदावन तेरी दया अद्भुत है। खुदावन हम तुझे धन्यवाद देते हैं, तेरी महिमा करते हैं। ये सुंदर समय आपने हमारे जीवन में दिया, हम आपको कोटि 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 धन्यवाद करते हैं। Praise God, तू सच्चा राजा है। मैं चाहता हूं आराधना का सही अर्थ हमें उस परमेश्वर के हाथों को चूम लेना है, उस राजा के हाथ को चूम लेना है। कोई भी यहाँ पर हम चुपचाप ना रहते हुए आत्मा में थोड़ी समय आराधना करें। हालेलुया, प्रेज़ गॉड, धन्यवाद। एक और गीत हम लोग मिलकर प्रभु के नाम की महिमा के लिए गाएंगे। करता हूं मैं समर्पण, ये आत्मा और ये जीवन। मिलकर बोलेंगे, करता हूं मैं समर्पण, ये आत्मा ये जीवन। हाथों को उठा के मैं घुटने पे आ रहा हूँ। हालेलुया। शीश को झुका के मैं, हो शीश को झुका के मैं दिल से ये कह रहा हूँ, हम दिल से ये कह रहा हूँ, हाथों को उठा के
हाथों को उठा के मैं घुटनों पे आ रहा हूं। हालेलुया। शीश को झुका के मैं, शीश को झुका के मैं दिल से ये, हो दिल से ये कह रहा हूं, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मिलकर ओ पवित्र आत्मा, तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, अपने प्रेम से खुदा तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, हो अपनी ताकत से खुदा तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, अपनी अग्नि से, अपनी अग्नि से खुदा। आवाज उठाकर कितने लोग बोल सकते हैं, तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, हमें भर दे अपने प्रेम से, अपने प्रेम से खुदा तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, ओ अपनी ताकत से खुदा तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, हो अपनी अग्नि से खुदा। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, हो रिबखतुरा बलवशंतनारा रिखे तेरे बेशे तेरे आत्मा। पवित्र आत्मा तू आजा अपनी सामर्थ से हमें भर दे, अपने प्रेम से हमें भर दे, अपनी ताकत से हमें भर दे यीशु, अपनी अग्नि से हमें भर दे। हालेलुया। ओ धन्यवाद ओ यीशु। एक और बार ओ तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, अपने प्रेम से खुदा तू आजा, ओ अपनी सामर्थ में हमें भर दे, अपनी ताकत से खुदा तू आजा अपनी सामर्थ में हमें भर दे, अपनी अग्नि से खुदा। पवित्र आत्मा, ओ पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। धन्यवाद। अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं बहू तेरे जैसे। अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे। एक और बार अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे। दुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे। मिलकर बोले हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक
आज मुझ पे, एक बार हाथ उठाकर एक बार मिलकर, हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु कितने लोग बोलेंगे तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु हो दुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे आत्मा में हो दुगना दुगना पहले से ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा प्रभु हमारी यही प्रार्थना है खुदा तेरी अभिषेक से हमें भर दे तेरी रूह से हमें भर दे खुदा हालेलुया हम तेरे जैसा देख सके हम तेरी आवाज को सुन सके इस भीड़ में खुदावन इन सतावों के मध्य में वो दाऊद की प्रार्थना खुदावन प्रेज़ को दूसरे शमूएल 7 अध्याय के अंदर मेरे मृत्यु के बाद मेरे अंत में प्रभु ये जो बड़ा प्रोजेक्ट है मेरे देश में तो शांति है मेरे राज्य में शांति है लेकिन प्रभु के भवन का निर्माण कौन करेगा परमेश्वर से वादा करता तू चिंता नहीं कर मैं तेरे संतान को खड़ा करूंगा और जो काम तूने सोच रखा है मैं उन्हें राजगद्दी पर बैठाऊंगा और उस कार्य को मैं पूरा करूंगा परमेश्वर इस उत्तर प्रदेश में हम चाहते हैं मेरा खुदावन का राज्य आए मेरा परमेश्वर का राज्य इस प्रदेश में आए हालेलुया इसलिए एक बार मिलकर तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा ओ तेरी नजरों से मैं देख सकूं तेरी बातों को मैं सुन सकूं एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे कितने लोग आवाज उठाकर बोलेंगे इस पीढ़ी में परमेश्वर तू मेरा इस्तेमाल कर मेरे संतानों को इस्तेमाल कर हालेलुया लास्ट दिन परमेश्वर की आत्मा ने मुझे बताया हुआ एक बात तेरे जनरेशन तेरा विश को पूरा करने के लिए प्रभु खड़ा करेगा विश्वास के साथ प्रोजेक्ट काम अगर परमेश्वर का है आमीन मेरा खुदावन हमारे साथ खड़े हो जाएगा दुनिया का ताकत कितना भी एक साथ खड़े हो जाए लेकिन मेरा परमेश्वर हालेलुया हमारे साथ यदि है हमारा राजा अगर हमारे साथ है कितने लोग परमेश्वर को धन्यवाद दे सकते हैं हालेलुया ग्लोरी 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 रिबाला वशब्दे प्रेज़ यू जीसस आमीन एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान एक बारिश की तरह
एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे, एक चादर के समान हो दुगना और ताजा हो अभिषेक आज मुझ पे, हो दुगना दुगना पहले से ज्यादा ज्यादा हो अभिषेक आज मुझ पे। थैंक यू सो मच पास्टर जी समय देने के लिए। सभी प्रभु के दासों को दिल से धन्यवाद। गॉड ब्लेस यू। थैंक यू। आइए मिलकर तालियों के साथ आज के सुबह हम प्रभु को वेलकम करें। आज के सुबह परमेश्वर की उपस्थिति सचमुच हमारे बीच में था। थैंक यू पास्टर संगीत राज फॉर द ब्यूटीफुल टाइम एंड मीनिंगफुल टाइम ऑफ वर्शिप। एंड नाउ वी आर गोइंग टू, हम लोग मिलकर एक साथ आज प्रभु के दास के साथ जो हमारे चीफ गेस्ट हैं हमारे बीच में हैं, और हमारे एनडीसी के सुपरिंटेंडेंट रेवरेंड शाजी वर्गीस जी हमारे बीच में हैं, और इस समय हमारे चीफ गेस्ट को वो इंट्रोडक्शन करेंगे। और इस समय मैं आग्रह करूंगा रेवरेंड शाजी वर्गीस जी से कि वो सामने आए और आज के वक्ता को इंट्रोड्यूस करें। आगे के समय हम लोग मिलकर एक साथ प्रार्थना के साथ बैठे। ओवर टू यू रेवरेंड शाजी वर्गीस। परमेश्वर को धन्यवाद हो आज की सुंदर मीटिंग के लिए। बहुत अच्छा वर्शिप आज हम लोगों को सुनने में मिला, अनुभव किया है। और आज हमारा बीच में रेवरेंड सीबी एंड्रूस अटलांटा से हमारा बीच में है, परमेश्वर की वचन को लेके आया है। और मैं उनको कभी डायरेक्ट नहीं मिला है, मगर सोशल मीडिया में जब फेसबुक वगैरह खुलता है तो तुरंत पास्टर सीबी एंड्रूस की मैसेज कहीं ना कहीं प्रोग्राम में हम लोग को देखने के लिए मिल जाता है। और पूरा विश्व में परमेश्वर की दास की सेवकाई हजारों लोगों को आशीष के कारण हो जाता है। आज हम परमेश्वर को धन्यवाद करते हैं, प्रभु की दास आज हमारे बीच में हैं, सुंदर वचन को लेके आया है। उत्तर भारत में खासतौर से उत्तर प्रदेश प्रोसिक्यूशन को झेल रहा है, लेकिन उनकी जो चैलेंजिंग मैसेज हमारा एक एक व्यक्तियों के जीवन में आशीष के कारण बनने के लिए हम प्रार्थना करते हैं। प्रभु के दास को मैं आज की मीटिंग में स्वागत करते हैं। थैंक यू रेवरेंड शाजी वर्गीस, थैंक यू आप सबको और एक बार हम धन्यवाद देते हैं। और इस समय मैं आग्रह करूंगा रेवरेंड पास्टर सीवी एंड्रूस से कि वो हमें प्रभु का वचन को लेके जाएंगे। दिस इज योर टाइम पास्टर। आइए मिलकर तालियों के साथ हम हमारे प्रिय पास्टर को हम स्वागत करें। पिछले 53 साल से वो प्रभु की सेवा कर रहे थे। उन्होंने अपनी कलीसिया को भी छोड़कर आज निकलकर विश्व में प्रभु की सेवाई कर रहे हैं। सो दिस इज वी आर रियली ऑनर्ड पास्टर, दिस इज योर टाइम। एंड शायद उनको ट्रांसलेशन की जरूरत पड़ेगी और पास्टर शायद मलयालम में बोलेंगे, तो हम लोग प्रार्थना के साथ बैठे। आज सुबह परमेश्वर हम सब से बातें करने जा रहा है। ओवर टू यू पास्टर। ദൈവനാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. ഒക്കെ വരുന്നല്ലോ. ദൈവനാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. परमेश्वर की नाम की महिमा होने को पाए। ഇന്ന് അവിടുത്തെ രാവിലെ സമയം, ഇവിടെ ഇപ്പം രാത്രി 11:45 ഒന്നിച്ച് ഞാൻ ആരംഭം മുതൽ ഈ കൂട്ടായ്മയിൽ സംബന്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. और अभी मैं यूएस से हूं, रात के 11:45 है। मैंने इस प्रार्थना सभा को सुबह करीब 7:15 बजे से पास्टर साहब हमारे साथ जुड़े हुए हैं। ഞാൻ വളരെ എൻജോയ് ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട പ്രൈസ് ആൻഡ് വർഷിപ്പ് നടക്കുന്ന കാണുവാൻ ദൈവം സഹായിച്ച കൃപയ്ക്കായി ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. मैं बहुत ही आप लोग के साथ बड़ी आनंदित था और कितना ही आशीषमय परमेश्वर की आराधना सुनकर मैं बहुत ही प्रभु को धन्यवाद दे रहा था।
പാസ്റ്റർ ഷാജി ഷിബു എബ്രഹാം ഇതിന്റെ എക്കോ വരുന്നത് പാസ്റ്റർ ഷിബു എബ്രഹാം ആണ് എന്നെ ഈ വേദിയിലേക്ക് കൊണ്ടുവരാൻ തക്കവണ്ണം ഉത്സാഹിച്ചത്. അങ്ങനെ ഇന്ന് രാത്രികാലം കടന്നു വന്ന് ദൈവകൃപ അനുഭവിപ്പാൻ ദൈവം എനിക്ക് സഹായിച്ചനാൽ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. पास्टर शिबू ने मुझे इस वेदी में आने के लिए आमंत्रण किया, इसलिए मैं प्रभु का धन्यवाद देता हूं कि आप लोगों के साथ मिलकर मैं प्रभु का वचन को बांट पाऊं. ഇന്ന് രാത്രികാലം അസംബ്ലീസ് ഓഫ് ഗോഡിന്റെ സൂപ്രണ്ടന്റ് ആയിരിക്കുന്ന പാസ്റ്റർ ഷാജി വർഗീസിനെ ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. അദ്ദേഹത്തെയും ഈ പ്ലാറ്റ്ഫോമിൽ കണ്ട് ദൈവത്തെ സ്തുതിപ്പാൻ ഇടയാക്കിയ കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം. आज के सुबह हमारे आदरणीय रेवरेंड शाजी वर्गीस जो असेंबलीज ऑफ गॉड के एनडीसी के सुपरडेंट हैं, उनको भी देखकर मैं बहुत खुश हूं और उनके साथ मिलकर ये सौभाग्य मुझे मिला है कि हम यहाँ मिलकर आपके साथ आकर सेवा कर पाए. സംഗീത് രാജ് പാസ്റ്ററുടെ മനോഹരമായ ഗാനം എന്നെ വളരെ സന്തോഷിക്കാൻ ഇടയായി. पास्टर संगीत राज के उस सुंदर आराधना के माध्यम से ഞാൻ 18 വർഷം നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ പ്രവർത്തിച്ച അവസാനം ഡൽഹിയിലായിരുന്നു. ഞാൻ ലാസ്റ്റിൽ പ്രവർത്തിച്ചത് 1988 ഞാൻ അമേരിക്കയിൽ കടന്നു വന്നു. ഇന്ന് വരെയും സഭാ ശുശ്രൂഷയിൽ ആയിരുന്നു. ഇപ്പോൾ ഞാൻ സഭാ ശുശ്രൂഷ വിട്ടിട്ട് എൻ്റെ വൈഫ് കഴിഞ്ഞ വർഷം മരിച്ചുപോയി. ഇപ്പോൾ മറ്റൊരു പാസ്റ്ററെ സഭാ ശുശ്രൂഷ ഏൽപ്പിച്ചിട്ട് ഞാൻ ആ ചർച്ചിന്റെ പേട്രനായിട്ട് ശുശ്രൂഷിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. और पास्टर साहब की सबसे बड़ी बात यह है कि उन्होंने 18 साल हमारे उत्तर भारत में दिल्ली में प्रभु का सेवा किया है. उसके पश्चात उन्होंने सन 1988 में यूएस में जाके अमेरिका में जाके प्रभु की कलीसिया को स्थापित किया और करीब 53 साल प्रभु की सेवा करने के बाद उन्होंने अपनी कलीसिया को, बहुत बड़ी कलीसिया को, एक दूसरे पास्टर के हाथ में सौंप कर आज विश्व भर में प्रभु की सेवकाई घूम घूम कर, जहां तक मैं जानता हूं, एक दिन में करीब 5 जूम प्लेटफॉर्म्स में वो सेवा कर रहे हैं. ഇന്ന് ഇതെന്റെ 4ാമത്തെ പ്രസംഗമാണ് ഈ പ്ലാറ്റ്ഫോമിലായിരിക്കുന്നത്. और आज सुबह ये चौथा मैसेज है. लगभग 75 साल के प्रभु के दास हैं और आज चौथा मैसेज है जो मिलकर आप लोगों के साथ वो बांटने जा रहे हैं. उनका प्रिय पत्नी मैं भूल गया था, पिछले साल प्रभु में सो गए हैं और उसके बावजूद वो परिश्रम करते हैं प्रभु के लिए. ഇന്ന് രാത്രികാലം അവിടുത്തെ രാവിലെ സമയം ക്രിസ്തീയ നമ്മുടെ യാത്രയെ കുറിച്ച് സംസാരിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുകയാണ്. आज सुबह मैं आप लोगों से एक मसीही यात्रा के बारे में आपसे बात करना चाहूंगा. അതിനാധാരമായി നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. മത്തായി സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 17ാമത്തെ വാക്യമാണ് വായിപ്പാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. और इसके आधार पर मत्ताई रचित सुसमाचार उसका पहला अध्याय उसका 17 वाक्य को आपके सामने में मैं पढ़ना चाहूंगा. ഇങ്ങനെ തലമുറകളാകെ അബ്രഹാം മുതൽ ദാവീദ് വരെ 14, ദാവീദ് മുതൽ ബാബേൽ പ്രവാസത്തോളം 14, ബാബേൽ പ്രവാസം മുതൽ ക്രിസ്തുവിനോളം 14 ആകുന്നു. और यहां इस प्रकार से लिखा गया है कि अब्राहम के दाऊद तक 14 पीढ़ी हुई, दाऊद से बेबीलोन की बंदी होकर पहुंचाए जाने तक 14 पीढ़ी और बंदी होकर बेबीलोन को पहुंचाए जाने के समय से मसीह तक 14 पीढ़ी हुई. മത്തായി സുവിശേഷം 1-ാം അധ്യായം ജനനത്തെ കുറിച്ചാണ്, ജനിപ്പിച്ചു തലമുറകളെ കുറിച്ച് പറയുന്ന ഒരു അധ്യായമാണ്. जब मत्ती रचित सुसमाचार को जब हम पढ़ते हैं, किसने किसको जन्म दिया, इसके बारे में बहुत वर्णन करते हुए उसके बारे में बाइबल में लिखी गई है, कौन कब किसको जन्म दिया. ഇവിടെയൊക്കെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഈ ഭാവമൊക്കെ അങ്ങ് വിട്ടുപോകും. എന്നാൽ ഇവിടെ ഇന്ന് രാത്രികാലം നമുക്ക് ആവശ്യമായിട്ടുള്ള ഒരു മെസ്സേജ് ഒളിച്ചിരിപ്പുണ്ട്. और जब हम इस सब को पढ़ते हैं तो हम कई बार कुछ बातों को, कुछ वचनों को हम भूल जाते हैं, हम पढ़ते नहीं हैं. लेकिन आज शाम को जो संदेश मैं आपके सामने रखा हूं उसमें परमेश्वर आप सबसे कुछ खास बातें आज सुबह बातें करना चाहता है. നിങ്ങൾ എല്ലാവരും വിചാരിക്കും ഈ ജനിപ്പിച്ചു എന്ന് പറയുന്ന ഈ 1-ാം അധ്യായത്തിൽ നിന്ന് ഇന്ന് രാത്രികാലം പാസ്റ്റർ എന്തോ മെസ്സേജാണ് പറയാൻ പോകുന്നതെന്ന് ചിന്തിക്കാം. आप सब ये सोच रहे होंगे किसने किसको जन्म दिया. इस अध्याय से पास्टर साहब आपको क्या मैसेज देने जा रहे हैं, शायद आप इस प्रकार से सोच रहे होंगे.
നമുക്കൊന്നും കിട്ടത്തില്ല എന്ന് വിചാരിക്കുന്ന സ്ഥാനത്തും നമുക്ക് വേണ്ടി ഒരു അനുഗ്രഹം വരുവാൻ കഴിവുള്ളവനായ ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. हम जब सोचते हैं कि हमारे जीवन में कुछ नसीब नहीं होगी, हमारा परमेश्वर उस ना होने के बीच में भी परमेश्वर आपके लिए और हमारे लिए एक बड़ी आशीष लेकर आता है. ആഗാറിനെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നത് മരുഭൂമിയിൽ അവള് വെള്ളത്തിന് വേണ്ടി ദാഹിച്ചു. വെള്ളം കിട്ടാത്ത സ്ഥലത്ത് മരുഭൂമിയിൽ ഒരു പുതിയ ഉറവ് തുറന്നു കൊടുത്ത ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. और हम हागर के बारे में जानते हैं, उस मरुस्थल में, उस रेगिस्तान में हमारा परमेश्वर ने, जहां जल की उपस्थिति नहीं थी, जहां पानी नहीं पाया जाता, हमारा परमेश्वर ने जल का, पानी का प्रबंध करने वाला परमेश्वर है हमारा परमेश्वर. നമ്മളെല്ലാവരും സുവിശേഷ വേലയോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു യാത്ര ചെയ്യാണ്, ഒരു ക്രിസ്തീയ യാത്ര ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുന്നവരാണ്. അതിനൊരു ആരംഭമുണ്ട്, അതിനൊരു അവസാനമുണ്ട്. हम सब मिलकर एक मसीह जीवन की यात्रा में हैं. इस यात्रा की एक आरंभ है और इस यात्रा की एक अंत भी है. നമ്മുടെ യാത്രയുടെ ആരംഭം എന്താണ് നമുക്ക് നോക്കാം. നമ്മുടെ യാത്രയുടെ അവസാനം എവിടം വരെയാണെന്ന് നമുക്ക് ശ്രദ്ധിക്കാം. हमारी यात्रा की शुरुआत कैसी हुई, इसके बारे में हमें जानने की जरूरत है. और हमारी यात्रा की अंत क्या होगा, इसके बारे में भी हमें सोचने की आवश्यकता है. നമ്മുടെ യാത്രയുടെ ആരംഭം എന്ന് പറയുന്നത് അബ്രഹാം മുതലായിരിക്കണം. हमारी यात्रा का जो शुरुआत है वो अब्राहम से शुरू होनी चाहिए. നമ്മുടെ യാത്രയുടെ അവസാനം എന്ന് പറയുന്നത് ക്രിസ്തു വരെ ആയിരിക്കണം. और हमारी यात्रा का अंत यीशु मसीह में जाके खत्म होनी चाहिए. ഇതിന്റെ ഇടയിൽ രണ്ട് സ്റ്റേഷൻ, റെയിൽവേ സ്റ്റേഷൻ ഉണ്ട്. ഒന്ന് ദാവീദാകുന്ന സ്റ്റേഷൻ, രണ്ട് ബാബേൽ പ്രവാസമാകുന്ന സ്റ്റേഷൻ. और इस दो यात्रा के बीच में जिस प्रकार से स्टेशन होती है रेलगाड़ी की, वैसे दाऊद नाम का एक रेलवे स्टेशन है, एक स्टेशन है, और बैबलोन नाम का एक स्टेशन भी है. നമ്മൾ യാത്ര പുറപ്പെട്ടിട്ട് ഏതെങ്കിലും ഒരു റെയിൽവേ സ്റ്റേഷനിൽ വന്ന് നമ്മുടെ യാത്ര മുടങ്ങിപ്പോയാൽ നമുക്ക് എന്തുമാത്രം ക്ലേശം ഉണ്ടാകും. നമ്മുടെ യാത്ര ഇങ്ങനെ തുടർന്നുകൊണ്ടിരുന്നെങ്കിൽ മാത്രമേ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ സന്തോഷം ഉണ്ടാകൂ. जरा आप सोचिए कि आपकी यात्रा में कहीं अगर आपकी यात्रा में अगर रुकावट पैदा हो गई, आप कितने परेशानी को झेलना पड़ेगा. इसलिए हमें आप सबको हमारी यात्रा को किसी तरह अंत करने की आवश्यकता है. ഞാൻ 55 വർഷം സുവിശേഷ വേലയോടുള്ള ബന്ധത്തിൽ 9 സഭകളുടെ പാസ്റ്ററായി യാത്ര ചെയ്തുകൊണ്ടിരുന്ന ഒരു വ്യക്തിയാണ്. प्रभु के दास करीब 55 साल से करीब 9 कलीसिया का स्थापना के बाद अपनी जीवन की आत्मिक सेवकाई की यात्रा को पूरा कर आज भी उस यात्रा में आगे बढ़ रहे हैं. ഇന്ന് ഈ പ്ലാറ്റ്ഫോമിൽ കാണുന്ന എല്ലാ ദൈവദാസന്മാരെയും ഓർത്ത് ഞാൻ ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. പ്രത്യേകിച്ച് ഉത്തർപ്രദേശത്തുള്ള ഭയങ്കരമായ പീഡനം ഞാൻ കേട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നവരാണ്. എനിക്ക് അവിടെ പലരും എന്നെ വിളിച്ച് സംസാരിക്കാറുണ്ട്. നമ്മളൊരു കാര്യം ഓർത്തോണം, നമ്മൾ ഇറങ്ങിപ്പുറപ്പെട്ട യാത്ര ഒരു റെയിൽവേ സ്റ്റേഷനിലും അതേ ഇടത്താവളത്തിൽ അടിഞ്ഞു പോകാൻ, തകർന്നു പോകാൻ ഇടയാകരുത്. हम सब इस यात्रा में, इस उत्तर प्रदेश भूमि में कठिनाई और परेशानी के बीच में यात्रा कर रहे हैं, लेकिन याद रखिए हमारी यात्रा कभी भी बीच में रुकने को ना पाए. ये यात्रा निरंतर आगे बढ़ता ही रहना चाहिए. നമ്മുടെ യാത്രയുടെ ആരംഭം എന്ന് പറയുന്നത് അബ്രഹാം മുതൽ ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ, അതിന്റെ മീനിങ് എന്താണ്? कहा था कि हमारी यात्रा के बीच में अब्राहम नामक एक व्यक्ति बीच में आनी चाहिए. इसका मतलब क्या है? അബ്രഹാം ദൈവത്തിന്റെ വിളി കേട്ടിറങ്ങി പുറപ്പെട്ടു. ആ വിളി നമുക്ക് ലഭിച്ചതെന്താണ്? നമ്മൾ ഇറങ്ങി പുറപ്പെട്ടത്. अब्राहम ने परमेश्वर की वाणी को सुना और प्रभु के लिए निकल पड़ा. आप और हम उस वाणी को सुनकर, उस परमेश्वर की आवाज को सुनकर प्रभु की सेवा के लिए निकल पड़े हैं. അബ്രഹാമിനെ ദൈവം വിളിച്ചപ്പോൾ നീ നിന്റെ ദേശത്തെയും നിന്റെ ചാർച്ചക്കാരെയും നിന്റെ പിതൃവനത്തെയും വിട്ട് ഞാൻ നിന്നെ കാണിപ്പാലിക്കുന്ന ദേശത്തേക്ക് പോകാ എന്ന് പറഞ്ഞു. അങ്ങനെ അബ്രഹാം ദൈവത്തിന്റെ വിളി കേട്ട് ആണ് അവൻ യാത്ര ചെയ്യാൻ തുടങ്ങിയത്. अब्राहम को जब परमेश्वर ने बुलाया, प्रभु ने उससे कहा है कि तुम अपने सगी संबंधियों को, अपने देश को छोड़कर मेरे दिखाए हुए उस देश की ओर अपनी यात्रा को करना और उस बातों को
सुनकर आज्ञा मानते हुए अब्राहम ने अपनी जीवन की यात्रा को शुरुआत किया। ഞാൻ നിന്നെ കാണിപ്പായിരിക്കുന്ന ദേശത്തേക്ക് പോകാൻ പറഞ്ഞു. उनसे कहा कि मैं जो देश तुम्हें दिखाने जा रहा हूं उस देश की ओर तू जा। ആ അദ്ദേഹം മാപ്പെടുത്ത് നോക്കിയപ്പോൾ കാണിപ്പായിരിക്കുന്ന ദേശം എന്ന് പറഞ്ഞ ഒരു ദേശമില്ല. अब्राहम ने शायद मैप निकाल के देखे होंगे तो शायद उनको ऐसा कोई देश नहीं दिखाई दिया होगा जहां उसको जाना है। ദൈവത്തിന്റെ വിളി കേട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ അവൻ ഇറങ്ങി പുറപ്പെടാൻ തക്കവണ്ണം തീരുമാനിച്ചു. जब परमेश्वर की वाणी को उसने सुना, उसने तैयार हुआ कि वो परमेश्वर की आज्ञा को मानकर उस देश की ओर निकल पड़ा। നീ അങ്ങനെ ഇറങ്ങി പുറപ്പെടുകയാണെങ്കിൽ ഞാൻ 7 നിലയിൽ നിന്നെ അനുഗ്രഹിക്കും എന്ന് ദൈവം തമ്പുരാൻ പറഞ്ഞു. परमेश्वर ने उनसे वादा किया कि अगर मेरी बात को सुनकर आगे निकलोगे तो मैं तुम्हें 7 तरीके का आशीष तुम्हारे जीवनों में दूंगा। അത് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം 12-ാം അധ്യായം 2-ാമത്തെ വാക്യത്തിൽ 7 നിലയിൽ ഞാൻ നിന്നെ അനുഗ്രഹിക്കും, അതുപോലെ അബ്രഹാമിനെ അനുഗ്രഹിപ്പാൻ ഇവിടെയായി. അത് മ്യൂട്ടൊക്കെ കിടക്കുക പക്ഷേ अब्राहम को उत्पत्ति की पुस्तक उसकी 7 के 12 में परमेश्वर ने बोला है कि 7 तरीके का आशीष मैं तुम्हारे जीवन में दूंगा अगर तू मेरी बात को सुनकर मेरी आज्ञा वाली देश में तू जाएगा। ഒന്ന്, ഞാൻ നിന്നെ വലിയൊരു ജാതിയാക്കും. അത് അൺമ്യൂട്ട് ചെയ്യ പക്ഷേ मैं तुझे बहुत बड़ा जाति बनाऊंगा। ഇനി മ്യൂട്ട് ചെയ്താ വയ്യാതിരുന്ന് നോക്കിയേ. ഒന്ന്, ഞാൻ നിന്നെ വലിയൊരു ജാതിയാക്കും. 2, ഞാൻ നിന്നെ അനുഗ്രഹിക്കും. दूसरा, मैं तुझे आशीष दूंगा। 3, നിന്റെ പേർ വലുതാക്കും. तीसरा, मैं तुम्हारी नाम को बड़ा करूंगा। 4, നീ ഒരു അനുഗ്രഹമായിരിക്കും. चौथी बात, तू एक आशीष का कारण बनेगा। 5, നിന്നെ അനുഗ്രഹിക്കുന്നവരെ ഞാൻ അനുഗ്രഹിക്കും. 5वीं बात, तुझे जो आशीष देगा वो भी आशीष पाएंगे। 6, നിന്നെ ശപിക്കുന്നവരെ ഞാൻ ശപിക്കും. और 6ठी बात, तुझे जो शाप कर देगा उनको भी मैं शापित करूंगा। 7, നിന്നിൽ ഭൂമിയിലുള്ള സകല വംശങ്ങളും അനുഗ്രഹിക്കപ്പെടും. और 7वीं बात, तेरे द्वारा इस धरती के सारे लोग आशीष पाएंगे। ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ വാഗ്ദത്തം. यह है परमेश्वर का वादा जो अब्राहम के साथ परमेश्वर ने किया है। ഇന്ന് രാത്രികാലം എന്റെ ആ മെസ്സേജിന്റെ കൂടെ നിങ്ങൾ വരണം. ഇടയ്ക്ക് ഉറങ്ങിപ്പോല്ലേ? के साथ रहना, नहीं, ध्यान से प्रार्थना के साथ बैठना। സുവിശേഷ വേലയോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഒരു ധൈര്യത്തിന്റെ മെസ്സേജാണ് ഇന്ന് പകൽക്കാലം ഞാൻ നിങ്ങളോട് പറയാൻ പോകുന്നത്. आपके सुसमाचार के सेवा में एक बड़ा धैर्य और हिम्मत और याद का संदेश आज के सुबह मैं आपसे कहना चाहता हूं। ലോത്ത് രാവിലെ വന്നപ്പോൾ അബ്രഹാം കെട്ടെല്ലാം എടുത്ത് കെട്ടുന്നു പോകാനായിട്ട്. എവിടെ പോകാന്ന് ചോദിച്ചപ്പോൾ പറഞ്ഞു, ദൈവം എന്നോട് പറഞ്ഞു കാണിപ്പായിരിക്കുന്ന ദേശത്തേക്ക് പോകാം, അതുകൊണ്ട് ഞാൻ പോകുകയാന്ന് പറഞ്ഞു. എന്നാൽ ഞാനും വരുന്നു. ലോത്തിനെ ദൈവം വിളിച്ചതല്ല, അബ്രഹാമിനെ ദൈവം വിളിച്ചിട്ടാണ് ഇറങ്ങി പുറപ്പെടുന്നത്. लोग सुबह के देखता कि अब्राहम अपनी गठरियों को बांध के कहीं जा रहा है और अब्राहम लोग ने पूछा कहां जा रहे हैं? वो कहा कि परमेश्वर के बुलाए हुए देश में जा रहा हूं। लोग ने कहा कि मैं भी तुम्हारे साथ चलना चाहता हूं। ഇവരുടെ നോട്ടത്തെ കുറിച്ച് വായിക്കുമ്പോൾ ഇവരുടെ നോട്ടം തന്നെ വലിയൊരു വ്യത്യാസം ഉണ്ടായിരുന്നു. इन दोनों को परमेश्वर, एक अब्राहम को परमेश्वर ने बुलाया था लेकिन लोग अब्राहम को देख के जा रहा था, इसलिए दोनों की दृष्टिकोण अपनी यात्रा के प्रति विभिन्न तरीके से उनकी दृष्टिकोण थी। വിളി കേട്ടവനും വിളി കേൾക്കാത്തവനും ഒന്നിച്ചുള്ള യാത്രയാണ്. വഴിയിൽ വെച്ച് വലിയ പ്രശ്നം ഉണ്ടായി. വീണ്ടും ജനിച്ചവനും വീണ്ടും ജനിക്കാത്തവനും ഒന്നിച്ച് യാത്ര ചെയ്യാന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയ ബുദ്ധിമുട്ടുള്ള കാര്യമാണ്. देखो, एक व्यक्ति को परमेश्वर ने बुलाया था और दूसरा व्यक्ति को परमेश्वर ने नहीं बुलाया था। बुलाए हुए प्रभु के लोग और नहीं बुलाए हुए प्रभु के लोग अगर एक साथ यात्रा करते हैं तो बड़ी मुश्किलों का सामना करना पड़ता है। അബ്രഹാം ലോത്തിനോട് പറഞ്ഞു, നീ ഇടത്തോട്ടെങ്കിൽ ഞാൻ വലത്തോട്ടെ, നീ വലത്തോട്ടെങ്കിൽ ഞാൻ ഇടത്തോട്ടെ, നമുക്ക് ഇവിടെ തമ്മിൽ പിരിയണമെന്ന് പറഞ്ഞു. അങ്ങനെ അവർ പിരിയുവാൻ തക്കോടെയായി. और अब्राहम और लॉट के बीच में कोई एक साथ बड़ी मतभेद थी। अब्राहम अगर दाहिने जाता तो लोग कहते मुझे बाएं जाना है, अगर अब्राहम बाएं जाता तो उसको कहता है मैं दाहिने जाना है। ऐसे बोल बोलकर आपस में वो झगड़ा कर दोनों की दिशा में परिवर्तन हो गई। ലോത്ത് ചുറ്റും നോക്കി, അബ്രഹാം തലപൊക്കി നോക്കി എന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്.
और परमेश्वर के वचन में हम देखते हैं लोग अपनी चारों तरफ देख रहा था, लेकिन अब्राहम परमेश्वर की ओर, ऊंचाई की ओर देख रहा था। അബ്രഹാം തലപൊക്കി നോക്കിയപ്പോ ദൈവശക്തിയായി നിർമ്മിച്ചതും അടിസ്ഥാനമുള്ളതുമായ നഗരത്തെ നോക്കി കണ്ടുകൊണ്ടാണ് അവർ യാത്ര ചെയ്തത്. जब अब्राहम स्वर्ग की ओर देख रहा था, स्वर्ग राज का निर्माण करने वाला परमेश्वर को, वो शिल्पी को, वो कलाकार को, जिसने धरती आसमान को बनाया है, उसकी ओर अब्राहम की दृष्टि बनी रहती थी, കാരണം അവൻ വിളി കേട്ടിറങ്ങി പുറപ്പെട്ടവനാണ്. क्योंकि वो बुलाहट सुन के यात्रा में निकल चुका था। ലോത്ത് വിളി കേൾക്കാതെ പുറപ്പെട്ടുകൊണ്ട് അവന്റെ और ജീവിതം അത് സോദോമിൽ പോയി താമസിച്ച് അവിടെ കൊണ്ട് അവരുടെ ജീവിതം പരാജയപ്പെടുകയാണ് ചെയ്തത്. लोग परमेश्वर की आवाज बिना सुने निकल पड़ा था, इसलिए उसकी यात्रा सोदोम में जाकर अंत हुआ, वहां उसका विनाश का कारण बना। ദൈവത്തിന്റെ വിളി കേട്ടിറങ്ങി പുറപ്പെട്ടിരിക്കുന്ന, കർത്താവിന്റെ വേദയ്ക്ക് വേണ്ടി വിളി കേട്ടിറങ്ങി പുറപ്പെട്ടിരിക്കുന്ന ദൈവത്തിന്റെ ദാസന്മാരെ, നമ്മളെ വിളിച്ചിറക്കിയവനായ ദൈവം നമ്മളെ തകർന്നു പോകുവാൻ, നമ്മൾ ഇല്ലാതായി പോകുവാൻ, നമ്മുടെ ശുശ്രൂഷയെ തകർത്ത് കളവാൻ തക്കണം സാത്താൻ ശ്രമിക്കുമ്പോൾ അതിന്റെ മധ്യേ നമുക്ക് വേണ്ടി പ്രവർത്തിക്കുന്ന ശക്തനായ ദൈവം നമ്മളോട് കൂടി ഉണ്ട്. मेरे प्रिय प्रभु के अभिषिक्त दासों, परमेश्वर ने जब आपको बुला के अपनी सेवा में खड़ा किया है, तो आपके विरुद्ध में उठने वाले तमाम अंधकार की शक्तियों के ऊपर में जय देकर आपको अंत तक अपने हाथों से थाम कर आगे ले जाने वाला एक महान सर्वशक्तिमान परमेश्वर की हम सेवा करते हैं। അബ്രഹാമിന്റെ ജീവിതത്തിൽ വാർദ്ധക്യത്തിൽ അവനൊരു സന്താനത്തെ ലഭിപ്പാൻ തക്കവണ്ണിയായി അവന്റെ പേരാണ് ഇസഹാക്ക്. अब्राहम जब बुजुर्ग हो गया, उस बुजुर्ग की अवस्था में परमेश्वर ने उनको बेटा दिया इसहाक, അതുവഴിയായി ദൈവം അബ്രഹാമിനെ അനുഗ്രഹിക്കാൻ തുടങ്ങി. और थोड़े थोड़े करके परमेश्वर ने अब्राहम को आशीष दिया। എന്നാൽ അബ്രഹാമിന് ജീവിതത്തിൽ ഒരു പരീക്ഷ ഉണ്ടായി. लेकिन अब्राहम के जीवन में एक बड़ी परीक्षा का घड़ी का सामना करना पड़ा। തനിക്ക് സന്താനത്തെ ലഭിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ വളരെ സന്തോഷത്തോടെ നിൽക്കുകയായിരുന്നു അബ്രഹാം സാറയും. और अब्राहम और सारा उनको संतान मिलने के बाद बड़े आनंदित होकर अपनी जीवन को व्यतीत कर रहे थे। ഒരു ദിവസം ദൈവം പറയുന്നു, നീ സ്നേഹിക്കുന്ന നിന്റെ ഏകജാതനായ മകനെ ഞാൻ നിന്നെ കാണിക്കുന്ന മലയിൽ കൊണ്ടുപോയി യാഗം കഴിക്കുക. लेकिन एक दिन ऐसी नौबत आई कि परमेश्वर ने अब्राहम से कहा, तू जिससे प्रेम करता है तेरे संतान को लेकर उस मोरिया पर्वत के ऊपर में ले जाके तुम्हें उसकी कुर्बानी देनी पड़ेगी। അത് വലിയൊരു പരീക്ഷയായിരുന്നു. एक बहुत बड़ा एक परीक्षा का घड़ी था, അത് ദൈവം കൊടുത്ത ഒരു വലിയ ടെസ്റ്റാണ്. एक परमेश्वर की बहुत बड़ी परीक्षा अब्राहम को सामना करना पड़ा। ദൈവം എടുത്തു പറഞ്ഞു, നീ സ്നേഹിക്കുന്ന നിന്റെ ഏകജാതനായ മകനെ ഇസഹാക്കിനെ തന്നെ കൊണ്ടുപോയി യാഗം കഴിക്കുക. परमेश्वर ने अब्राहम से कहा, तेरा बेटा जिसको तू प्रेम करता है उसी को, सिर्फ उसी को ले जाकर मेरे लिए तू बलि चढ़ा। നിന്റെ മകനെ യാഗം കഴിക്കാൻ പറഞ്ഞിരുന്നെങ്കിൽ അബ്രഹാം സാറയും കൂടെ പോയി അന്നേരം തന്നെ ഇസ്മായിലിനെ യാഗം കഴിച്ചത്. अगर परमेश्वर ने अब्राहम से कहता कि तू अपने बेटे को कुर्बान कर, तो हो सकता अब्राहम इस्माइल का बलि चढ़ाने के लिए चला। ദൈവം എടുത്തു പറഞ്ഞു, നീ സ്നേഹിക്കുന്ന നിന്റെ മകനെ ഇസഹാക്കിനെ തന്നെ യാഗം കഴിക്കുക. लेकिन परमेश्वर ने अब्राहम से कहा, तू जिससे प्रेम करता है और सिर्फ उसी को तू जाके मेरे लिए बलि चढ़ाना। എന്റെ മെസ്സേജ് ഞാൻ ഷോർട്ടായിട്ട് പറയട്ടെ, ട്രാൻസ്ലേറ്റ് ചെയ്യുമ്പോൾ ഞാൻ ഉദ്ദേശിക്കുന്ന ആശയങ്ങൾ മൊത്തം കിട്ടുന്നില്ല. അവിടെ അബ്രഹാം 3 ക്രമീകരണം ചെയ്തു. അതുകൂടെ നിങ്ങൾ കേട്ട് നമുക്ക് മുന്നോട്ട് പോകാം. अब्राहम वहां पे 3 तरीके की व्यवस्था को वहां किया। हम सुनकर आगे बढ़े। അതിരാവിലെ എഴുന്നേറ്റു, കഴുതയ്ക്ക് കോപ്പിട്ടു. ഒന്നാമത് ഒരു ഒരുക്കം അവനുണ്ടായിരുന്നു, ഒരു പ്രിപ്പറേഷൻ അവനുണ്ടായിരുന്നു. पहला बात, अब्राहम ने इस बलि को चढ़ाने के लिए अपने गधे को बुलाकर सुबह सुबह उठकर उसके लिए बड़ा जाने की तैयारी को उसने अपने जीवन में किया। രണ്ടാമത് ബാല്യക്കാരോട് പറഞ്ഞു, നിങ്ങളുടെ ഇവിടെ ഇരിപ്പി, ഞാനും ബാലനും അവിടെ ചെന്ന് യാഗം കഴിച്ചിട്ട് ഞങ്ങൾ മടങ്ങി വരാം. और उसके बाद अपने लोगों को, नौकरों से कहा, मैं और मेरा बेटा मिलकर जा रहे हैं, हम वहां पे बलि चढ़ा के हम वापस आएंगे, आप लोग यही रहना। രണ്ടാമതൊരു വേർപാടുണ്ടായിരുന്നു, ഒരു സെപ്പറേഷൻ ഉണ്ടായിരുന്നു. और वहां देख सकते हैं कि आपस में एक सेपरेशन था, एक अलगाव था।
ഈ യാത്ര ചെയ്യുന്ന വേളയിൽ മകൻ അപ്പനോട് ചോദ്യം ചോദിച്ചു, അപ്പ വിറകുണ്ട്, കത്തിയുണ്ട്, പക്ഷെ യാഗത്തിനുള്ള മൃഗം എവിടെ? लेकिन अब्राहम का बेटा जाते जाते अपने पिता से इस प्रकार से सवाल पूछा, पिताजी यहाँ लकड़ी है, यहाँ चक्कू है, लेकिन बलिदान देने वाला वो मेमना कहाँ है? അപ്പൻ കൊടുത്ത മറുപടി, മകനെ ദൈവം കരുതിക്കൊള്ളും. लेकिन अब्राहम ने इस प्रकार से अपने बच्चे से कहा, मेरे बेटे परमेश्वर उसका प्रबंध करेगा। അബ്രഹാമിന് വ്യക്തമായിട്ട് അറിയാം ആരാണ് യാഗത്തിന്റെ മൃഗം. എനിക്ക് ലഭിച്ച എന്റെ മകൻ ഇസ്ഹാക്കാണ്. എന്നാൽ അബ്രഹാം ആ പ്രശ്നത്തിന്റെ നടുവിൽ കാണുന്ന കരം ദൈവത്തിന്റെ കരമാണ്. अब्राहम को अच्छी तरह पता था कि वो मेमना उसका प्रेम करने वाला बेटा था, और लेकिन फिर भी अब्राहम अपना परमेश्वर की ओर देखकर उसने इस बात को मान लिया कि वो परमेश्वर है जिसके लिए मैं ये करने जा रहा हूं। वो परमेश्वर को पहचानता था। അവിടെ അടുത്തായിട്ടിരിക്കുന്ന അവർ ഇരുവരും ഒരുമിച്ച് നടന്നു. ഒരു കോപ്പറേഷൻ ഉണ്ടായിരുന്നു. और आप देख सकते हैं वो दोनों मिलकर एक साथ चले। एक कोऑपरेशन था, एक एकता की मनोभाव था। ഒന്നാമതൊരു പ്രിപ്പറേഷൻ, രണ്ടാമതൊരു സെപ്പറേഷൻ, മൂന്നാമതൊരു കോപ്പറേഷൻ ഉണ്ടായിരുന്നു. അങ്ങനെയാണ് അവർ ആരാധനയ്ക്ക് വേണ്ടി കടന്നു പോകുന്നത്. पहला चीज वो एक तैयारी था, दूसरा चीज एक सेपरेशन था, उनसे हट गया, और तीसरा उन्होंने अपने आप को एक साथ कोऑपरेशन के साथ, एक साथ एक मन के साथ वो उस पर्वत की ओर दोनों आगे निकल पड़े। അബ്രഹാം മകന് കൊടുത്ത മറുപടി എന്താണ്? മകനെ ദൈവം കരുതിക്കൊള്ളും. अब्राहम ने अपने बेटे से कहा, बेटा परमेश्वर उसका प्रबंध करेगा। ചൈനയിൽ ഒരു ബുദ്ധമതത്തിൽപ്പെട്ട ഒരു സ്ത്രീ കർത്താവിലേക്ക് കടന്നു വന്നു. നടന്ന സംഭവമാണ്, ചൈനയിൽ നടന്ന സംഭവമാണ്. അവൾ ബുദ്ധമതത്തിൽ നിന്ന് യേശുവിനെ കുറിച്ച് കേട്ട് കഴിഞ്ഞപ്പോൾ അവൾ രക്ഷിക്കപ്പെട്ട് കർത്താവിന്റെ വേണ്ടി ഹൃദയം കൊടുത്ത് ക്രിസ്ത്യാനിയായി തീരുമാനിയായി. चाइना की घटना में आपसे कहना चाहता हूं, एक स्त्री बुद्धिस्ट धर्म को छोड़कर प्रभु को अपने जीवन को देखकर प्रभु के लिए अपने जीवन को समर्पित करके प्रभु के पीछे होने लगी। വളരെ നാളുകൾക്ക് മുമ്പ് നടന്ന സംഭവമാണ്. बहुत दिन पहले की बात है। അവർക്ക് ഒരു 7 വയസ്സുള്ള ഒരു മകൻ ഉണ്ടായിരുന്നു. उस औरत के पास एक 7 साल का एक बेटा था। അവൾ ക്രിസ്ത്യാനിയായി കഴിഞ്ഞപ്പോൾ അവളുടെ ഭർത്താവിനെതിരായി, ഭർത്താവിന്റെ വീട്ടുകാർക്കെതിരായി, അവളുടെ വീട്ടുകാര് നാട്ടുകാർ മൊത്തം വെക്കാനെതിരായി. जब वो औरत प्रभु में आया तो उसके हस्बैंड, उसके पति, उसके घर वाले, उसके देश के लोग, उसके गांव के लोग सबको उसके विरोधी बन गए। എങ്കിലും അവൾ പിടിച്ച വിശ്വാസം, അവൾ പ്രാപിച്ചതായ ആ അനുഗ്രഹം അവൾ കളയാതെ യേശുവിനെ തന്നെ മുറുകെ പിടിച്ചു. लेकिन जब विश्वास को स्त्री ने पकड़ा था, प्रभु यीशु मसीह को थामे रहा और प्रभु के साथ अपने जीवन को आगे बिताने लगी। ഇവർക്ക് ഒരു മകനുണ്ട്. ആ മകന് പലപ്പോഴും അസുഖം വരും. ഇവള് കണ്ണുനീരോട് എന്ന് പ്രാർത്ഥിക്കും, കർത്താവ് സൗഖ്യം കൊടുക്കും. और उसका एक बेटा था, वो कई बार बीमार हो जाता था, वहां सो के साथ उसके लिए प्रार्थना करते थे और परमेश्वर उसकी प्रार्थना सुनकर उसको चंगा करते थे। ഒരു ദിവസം പൈതലിന് പനി വന്ന് കൂടി. ഭർത്താവ് പറഞ്ഞു ഹോസ്പിറ്റലിൽ കൊണ്ടുപോകണം. അവള് പറഞ്ഞു വേണ്ട, കഴിഞ്ഞ കാലങ്ങളിൽ ഞാൻ യേശുവിനോട് പ്രാർത്ഥിച്ചു, യേശു എന്റെ പൈതലിന് സൗഖ്യം തന്നു, ഈ സമയത്തും എന്റെ യേശു എന്റെ പൈതലിന് സൗഖ്യം തരുന്നു. एक दिन बेटा बहुत बीमार हुआ, उसके पति ने कहा आओ अपने बेटे को लेकर हॉस्पिटल की ओर जाए। तो स्त्री ने इस प्रकार से जवाब दिया, पिछले दिनों परमेश्वर ने इस बेटे को चंगा किया है, मैं विश्वास करती हूँ आगे की परमेश्वर मेरे बेटे को चंगाई देगा। അവള് 3 ദിവസം ഉപവാസം എടുത്ത് പ്രാർത്ഥിച്ചു. പക്ഷേ പൈതൽ രക്ഷപ്പെട്ടില്ല, പൈതൽ മരിച്ചുപോയി. 3 दिन उपवास के साथ उस स्त्री ने प्रार्थना किया, लेकिन तीसरा दिन वो बेटा इस संसार से गुजर गया। ഭർത്താവ് പറഞ്ഞു ഈ ഡെഡ് ബോഡി ഇറക്കാൻ ഞാൻ സമ്മതിക്കത്തില്ല, നിന്നെ എനിക്ക് എന്റെ ഭാര്യയായിട്ട് വേണ്ട, എന്റെ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറങ്ങിപ്പോണെന്ന് പറഞ്ഞ് ഈ ഡെഡ് ബോഡി അവളുടെ തോളെ വെച്ചു കൊടുത്ത് അവളെ വീട്ടിൽ നിന്ന് ഇറക്കി വിട്ടു. और उसका पति इतना गुस्सा हो गया, उस डेड बॉडी को, उस मृत शरीर को क्या कि तुम मेरे घर से दूर हो जा, और मृत्यु शरीर को स्त्री के ऊपर में लाद कर उसको घर से बाहर निकाल दिया। അവൾക്ക് വേണ്ടി സംസാരിപ്പാൻ ആരുമില്ലായിരുന്നു. അവൾ ഈ ഡെഡ് ബോഡി ചുമന്നുകൊണ്ട് കരഞ്ഞുകൊണ്ട് ഇങ്ങനെ പോയി ഒരു നദിയുടെ തീരത്ത് എന്ന് പൈതലിനെ ആ നദിയുടെ തീരത്ത് ഈ ഡെഡ് ബോഡി ആ നദിയുടെ തീരത്ത് കടത്തി. आंसुओं के साथ रोती हुई एक नदी के तट पर जाकर रोने लगी, और नदी के तट पर उस मृत्यु शरीर अपने बेटे को रखकर वो रोने लग गई। അവളൊരു പ്രാർത്ഥന പ്രാർത്ഥിച്ചു,
കർത്താവേ, ഞാൻ അങ്ങനെ അങ്ങേ എന്റെ സ്വന്തമാക്കിയതിനു ശേഷം എന്റെ ഭർത്താവ് എനിക്കെതിരായി, എനിക്ക് ആരും ഇപ്പൊ അനുകൂലമില്ല, എല്ലാവരും എന്നെ കൈവിട്ടു. എനിക്ക് സന്തോഷമുണ്ടായിരുന്ന എന്റെ പൈതലും എന്നിൽ നിന്ന് വേർപെട്ടു പോയി. ഞാൻ അങ്ങനെ സന്ധി ഉപസിച്ച് പ്രാർത്ഥിച്ചു. ഈ പ്രാവശ്യം അങ്ങ് എന്റെ പ്രാർത്ഥന കേട്ടില്ല. എനിക്കിനി ലോകത്തിൽ ആരുമില്ല, അതുകൊണ്ട് ഞാൻ ഇനി ജീവിച്ചിരിപ്പാൻ ആഗ്രഹിക്കുന്നില്ല, ഞാൻ മരിക്കാൻ പോവുകയാണെന്നുള്ള പ്രാർത്ഥിച്ചു. उस स्त्री ने इस प्रकार से कहा, परमेश्वर, पिछले दिनों मेरे पति मेरे विरोधी बन गए, आज मेरे इकलौता बेटा जो मेरा सहारा था, जिसके लिए मैंने प्रार्थना किया, लेकिन वो मेरी दुनिया से चले गया। अब मैं जीना नहीं चाहता हूँ और मैं आत्महत्या करना चाहता हूँ। इस प्रकार से उस औरत ने प्रार्थना किया। ആ നദിയുടെ മുകളിൽ കൂടെ ഒരു പാലമുണ്ട്. ആ പാലത്തെ കയറി താഴോട്ട് ചാടി അവൾ മരിക്കാൻ തക്കണം തീരുമാനിച്ചു. एक बड़ा पुल था उस नदी के ऊपर, पुल के ऊपर वो चढ़ गई और वहां से कूदकर मरने का निर्णय उस वहां लेने लगी। പാലത്തെ അങ്ങോട്ട് ചാടാൻ തുടങ്ങി. മമ്മി എന്നൊരു ശബ്ദം കേട്ട് നോക്കിയപ്പോൾ തന്റെ പൈതല് എഴുന്നേറ്റ് നിൽക്കുന്നു. और जैसे वो कूदना चाहता था, उसका बालक जिसको वो सोच रही थी मर गया, तुरंत हे माँ माँ करके पुकारा और तुरंत कूदकर अपने बेटे को गले लगा दिया। അവൾ ഒറ്റ ചാട്ടത്തിന് പൈതലിന്റെ അരികെ ചെന്ന് പൈതലിനെ എടുത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കാൻ തുടങ്ങി. और कूदकर अपने बेटे को अपने कंधे में उठाकर परमेश्वर की ओर देखकर परमेश्वर की महिमा करने लगी। ഇന്ന് രാത്രി എന്നെ കേൾക്കുന്ന പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമ്മുടെ ശുശ്രൂഷയിൽ സുവിശേഷ വേളയിൽ പരിശോധന വരും, പ്രശ്നങ്ങൾ വരും. അതേ, നമ്മൾ വിചാരിക്കുന്ന ഒന്നാം യാമത്തിൽ നമ്മുടെ കർത്താവ് വരത്തില്ലായിരിക്കും. രണ്ടാം യാമം, മൂന്നാം യാമം, ഈ സമയത്തൊക്കെയും പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ആ സമയത്ത് ദൈവം നമ്മുടെ അരികിലേക്ക് കടന്നു വന്നെന്ന് വരത്തില്ല. എന്നാൽ നാലാം യാമത്തിൽ ഇനി നിന്നെ കൊണ്ട് സാധിക്കത്തില്ല എന്ന് വിചാരിക്കുമ്പോൾ ആ സ്ഥാനത്ത് ആ നാലാം യാമത്തിൽ നിന്റെ കർത്താവ് നിന്റെ പടകിലേക്ക് കടന്നു വന്ന് കൊടുങ്കാറ്റിനെ ശാന്തമാക്കി, തിരമാലകളെ അടക്കി, നിന്റെ പ്രശ്നങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുത്തുന്ന ഉന്നതനായ ദൈവം ഇന്ന് രാത്രികാലം ജീവിക്കുന്നു. मेरे प्रिय, आपकी सेवकाई के मध्य में आप परेशानियों, दुखों और क्लेशों के साथ इस प्रकार की संकट और दुख से जा रहे होंगे, लेकिन मैं आपसे कहना चाहता हूं, हमारा परमेश्वर पहली पहर में आपकी प्रार्थना के उत्तर अगर ना सुने, दूसरी पहर में सुने नहीं, तीसरी पहर में अगर प्रार्थना का उत्तर नहीं सुने, तो याद रखिए चौथी पहर में परमेश्वर उत्तर लेकर आपकी नैया को आपके साथ रहकर, आपकी नैया को पार लगाकर आपके जीवन में आशीष उंडेलने के लिए तैयार है और आपके साथ हमेशा रहेगा। ഈ ഉയർത്തെഴുന്നേറ്റ പൈതലുമായി അവൾ വീട്ടിലേക്ക് കടന്നിരുന്നു. और ये पुनरुत्थान बच्चे के साथ वह औरत अपनी घर की ओर जाने लगी। വാതിക്കം മുട്ടി, ആരും തുറക്കുന്നില്ല. घर को उसने खटखटाया, लेकिन घर को किसी ने नहीं खोला। പൈതൽ അവിടെ നിന്നുകൊണ്ട് ഡാഡി എന്ന് വിളിച്ചു. അപ്പോൾ ഈ പൈതലിന്റെ അപ്പൻ കെട്ടിയാന്ന് മരിക്കാൻ കയറിടാൻ കഴുത്തിടാൻ പോവുകയായിരുന്നു. അപ്പോഴാണ് ഡാഡി എന്നുള്ള ശബ്ദം കേട്ടത്. അയ്യോ, എന്റെ കുഞ്ഞിന്റെ ശബ്ദമാണല്ലോ, ഒന്ന് നോക്കാന്ന് പോയി നോക്കാമെന്ന് വിചാരിച്ച് കഥ തുറന്നപ്പം ജീവനുള്ളത് എന്റെ കുഞ്ഞും തന്റെ ഭാര്യയും നിൽക്കുന്ന കാഴ്ച. और उसका पिता जब खटखटा के जब खुला नहीं तो बेटे ने चिल्लाया, डैडी पापा करके चिल्लाया। और जब वो चिल्ला ही रहा था, उसका पिता फांसी के फंदे में झूल के अपनी जीवन की समाप्ति करने जा रहा था। और जब दरवाजा खोल के देखा, बेटा और पिताजी मिलकर जीवित अवस्था में एक दूसरे को देखकर बड़ी आनंदित हो गए। ഈ സംഭവിച്ച കാര്യം സ്ത്രീ തന്റെ ഭാര്യ തുറന്നു പറഞ്ഞു. ആ ഭർത്താവ് പറഞ്ഞു, നിന്റെ ദൈവമാണ് ദൈവം, ഈ യേശുവിനെ ഞാനും അംഗീകരിക്കുന്നു എന്ന് പറഞ്ഞ് കരഞ്ഞ് പ്രാർത്ഥിച്ച് കർത്താവിന് വേണ്ടി ഹൃദയം കൊടുത്ത് ചൈനയിൽ വലിയൊരു പ്രവർത്തനം ചെയ്താണ് ഞാൻ കേട്ടിട്ടുണ്ട്. और उस पति ने इस प्रकार से अपनी पत्नी से कहा, तुम्हारा परमेश्वर सचमुच जीवित परमेश्वर है। और वो दंडवत होकर प्रभु को अपना जीवन दिया और मिलकर प्रभु की सेवा करने लगे और परमेश्वर ने उनके जीवन से बड़ा अद्भुत काम किया। इसके बारे में हम इन दिनों में हमने सुना है। പരിശോധന കൂടി കടന്നു പോകുന്ന പ്രിയപ്പെട്ടവരെ, ദൈവദാസന്മാരെ, ദൈവദാസിമാരെ, കുഞ്ഞുങ്ങളെ, നമ്മളെ കൈവിടാത്തൊരു ദൈവമുണ്ട്. നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പരീക്ഷ കടന്നു വരും. എന്തിനാണെന്നറിയാമോ? നമ്മൾ കൊള്ളാവുന്നവരായി തെളിയാൻ വേണ്ടിയാണ് ഈ ടെസ്റ്റ് കൊണ്ടിരുന്നത്. मेरे प्रिय प्रभु के दासों, आपको परमेश्वर ने
आपकी अवस्था में, दुख और मुसीबत में आपको अकेला नहीं छोड़ेगा, लेकिन वो आपके साथ रहेगा, आपकी प्रार्थना का उत्तर सुनेगा और आपको कभी नहीं त्याग देगा। इसलिए आपको कठिनाई दिया है ताकि आप परमेश्वर को और ज्यादा प्रेम कर सके। അബ്രഹാം മോറിയ മലയിൽ കയറി യാഗപീഠം ഒരുക്കി പൈതലിനെ കിടത്തി കത്തിയെടുത്ത് നുറുക്കുവാൻ തക്കവണ്ണം യാഗം കഴിക്കാൻ തക്കവണ്ണം കത്തിയെടുത്തപ്പോൾ സ്വർഗം ഞെട്ടിപ്പോയി. और अब्राहम ने वो चक्कू लेकर अपने बेटे को उस बलिदान की पीढ़ी में सुला के जिस प्रकार से सीधा उसके ऊपर वार करने ही वाला था, और स्वर्ग का राज्य उसकी विश्वास को देखकर हिल गया। അബ്രഹാമേ അബ്രഹാമേ, അബ്രഹാം തന്നെ വിളിച്ചത്, അബ്രഹാമേ അബ്രഹാമേ, നീ ബാലിന്റെ മേൽ കൈവെക്കരുത്. അടുത്ത പറഞ്ഞ വാചകം കേട്ടിട്ട് വേണം നിങ്ങൾ ദൈവത്തെ ഒന്ന് സ്തുതിക്കണം. ദൈവം പറയാണ്, നിന്റെ ഏകജാതനായ മകനെ നീ തരുവാൻ മടിക്കായോണ്ട് നിന്റെ വിശ്വാസം ശരിയാണെന്ന് ഇപ്പോൾ ഞാൻ നിന്നെ അറിയുന്നു. और परमेश्वर ने अब्राहम से कहा, अब्राहम ने कहा, अब्राहम अब्राहम, तूने अपने विश्वास में ये दर्शा दिया कि अपने बेटे को तक मेरे लिए कुर्बान करने के लिए तैयार हुआ। इसलिए आज अभी मैं जान गया हूं कि तेरा विश्वास सच्चा है, खोटा नहीं है, सच्चा है। നമ്മൾ ട്രാക്ട് കൊടുക്കുമ്പോൾ നമ്മുടെ വിശ്വാസം ശരിയാണെന്ന് അറിയാൻ ഒക്കത്തില്ല. हम जब किसी को ट्रैक देते हैं, इसका मतलब ये नहीं कि उनका विश्वास सही है। തല തുണിയിട്ട് പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ബൈബിൾ നല്ലൊരു വിശ്വാസിയാണ് എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ തക്കൊണ്ട് പറ്റത്തില്ല. और सर में कपड़ा डाल के बहुत अच्छा प्रार्थना कर रहे हैं तो हम ये नहीं जान सकते हैं कि हमारा विश्वासी सचमुच विश्वासी है। എപ്പോഴാണ് ദൈവം നമ്മളെ അറിയുന്നറിയാമോ? പരിശോധനയിൽ കൂടി കടന്നു പോകുമ്പോഴാണ് ആരാണ് ഭക്തൻ, ആരാണ് ഭക്തിയുള്ളവൾ എന്ന് തിരിച്ചറിയുന്നത് ടെസ്റ്റിൽ കൂടെ കയറ്റി ഇറക്കുമ്പോഴാണ്. जब आप परेशानी से होकर गुजरते हैं, जब विश्वासी परेशानी से होकर गुजरते हैं, किस प्रकार से उसका सामना करते हैं, इस बात को साबित करता है कि वो व्यक्ति सचमुच विश्वासी है या विश्वासी नहीं है। നമ്മൾ ആദ്യത്തെ റെയിൽവേ സ്റ്റേഷൻ ഇങ്ങനെ യാത്ര ചെയ്യാം. और आज हम उस यात्रा की ओर आगे अब्राहम के और होते हुए हम यात्रा में हैं। എന്റെ മുമ്പിൽ 10 മിനിറ്റ് ഉള്ളത് അതുകൊണ്ട് പറഞ്ഞു തീർക്കാം. അപ്പം ഒന്നാമത്തെ റെയിൽവേ സ്റ്റേഷൻ നമ്മൾ യാത്ര പുറപ്പെട്ടു. അടുത്ത റെയിൽവേ സ്റ്റേഷനാണ് ദാവീദ്. पहला रेलवे स्टेशन से हमारी यात्रा में हमें अब्राहम से मुलाकात करना पड़ा और अगला हमें दाऊद से भी मुलाकात करना है। ദൈവത്തിന്റെ വിളി കേട്ട് ഇറങ്ങി പുറപ്പെട്ട ദൈവമക്കളെ, നമ്മുടെ യാത്രയിൽ പല സ്റ്റേഷനുണ്ട്. അവിടെ കൊണ്ട് നമ്മുടെ യാത്ര നിർത്തല്ല. मेरे प्रियो, परमेश्वर की आवाज को सुनकर प्रभु के लिए निकले हुए मेरे प्रियो, आपकी इस यात्रा में कई स्टेशन आएंगे। उस स्टेशन में उतर नहीं जाना, आपकी यात्रा को समाप्त नहीं करना, आपकी यात्रा को जारी रखना। എന്താണ് ദാവീദ് എന്ന് പറഞ്ഞ സ്റ്റേഷൻ എന്താണ്? दाऊद नामक स्टेशन क्या है? അവൻ 2 ശമൂവേൽ 11 അധ്യായം 2 വാക്യം വായിച്ചു നോക്കണം. ഒരു ദിവസം സന്ധ്യാറായ സമയത്ത് അവൻ മെത്തപ്പുറത്ത് എഴുന്നേറ്റ് മാളിയ മുറി കൂടെ ഉലാത്തിക്കൊണ്ടിരുന്നു. दूसरा शमूएल 2:14 में हम देख सकते हैं, वो रात को निद्रा में उठकर परमेश्वर के उपस्थिति में गया। മുമ്പ് സന്ധ്യാസമയത്ത് അവൻ എന്ത് ചെയ്യായിരുന്നു? പ്രാർത്ഥിക്കുമായിരുന്നു. पहले वो प्रार्थना करता था, രാവിലെയും ഉച്ചയ്ക്കും വൈകുന്നേരത്തും പ്രാർത്ഥിക്കുമെന്നാണ് ദാവീദ് പറഞ്ഞത്. दाऊद कहता था, मैं तीनों पहर प्रार्थना करता हूँ, सुबह दोपहर और शाम। യഹൂദ മരുഭൂമി വെച്ച് അവന് കരച്ചിലുണ്ടായിരുന്നു, അവന് പ്രാർത്ഥന ഉണ്ടായിരുന്നു. यहूदा की उस पर्वत में भी उसकी आंसुएं थी, वो प्रार्थना भी करता था। ഇപ്പൊ ദൈവം അവനെ അനുഗ്രഹിച്ച് രാജകൊട്ടാരത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. यहाँ परमेश्वर ने उसको आशीष कर एक राजमहल में लेकर उसको बैठा दिया। ഒരു കാലത്ത് കിടക്കാൻ മെത്തയില്ലായിരുന്നു, ഇപ്പം നല്ല മെത്തയൊക്കെ ഉണ്ട്, മനോഹരമായ സൗകര്യമായി. അവൻ ഇപ്പോൾ സന്ധ്യാസമയത്ത് എന്റെ ദൈവം എന്റെ പ്രശ്നങ്ങൾക്കെല്ലാം പരിഹാരം വരുത്തി എന്നെ ഈ സ്ഥിതിയിലേക്ക്, എനിക്ക് വീടില്ലായിരുന്നു, ഒരു വീട് തന്നു. കിടക്കാൻ ഒരു മെത്തയില്ലായിരുന്നു, എനിക്കൊരു മെത്ത തന്നു. ഈ സമയത്ത് അവൻ എന്താ ചെയ്യേണ്ടത്? ദൈവത്തിന് നന്ദി രേഖപ്പെടുത്തി സ്തുതിക്കേണ്ട ദാവീദ് സന്ധ്യാസമയം വന്നപ്പോൾ പ്രാർത്ഥനയില്ല, അവൻ മാളിയം കൂടെ ഉലാത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. और दाऊद के बाद एक समय बिस्तर नहीं था, सोने के लिए छत नहीं थी, और परमेश्वर ने उसको आशीष देकर बहुत सारे धन और दौलत बिस्तर दिया।
लेकिन अब्राहम जो परमेश्वर के लिए तीनों पहर प्रार्थना करता था, वो प्रार्थना छोड़कर अपने छत में जाकर कुछ और काम करने लगा। അതുകൊണ്ട് എന്താ സംഭവിച്ചത്? അവന്റെ ആ സന്ധ്യാസമയത്ത് ഉലാത്താൻ പോയുണ്ട്, അവന്റെ ജീവിതം തകർന്നു, തരിപ്പണമായി. അവസാനം 51 സങ്കീർത്തനം ഒരു പാലം പണിതാണ് അവൻ അക്കരെ കയറാനിടയായത്. और हम देख सकते हैं उसके कारण उसके जीवन बर्बाद हो गया और वो कहीं का नहीं रहा। और भजन संहिता 51 में इस प्रकार से कहा गया है कि एक पुल बना के बड़ी मुश्किल से वो दूसरी छोर में जाने को मिला। അബ്രഹാം മുതൽ യാത്ര പുറപ്പെട്ട ദൈവത്തിന്റെ പൈതലേ, നീ ദാവീദാകുന്ന സ്റ്റേഷനിൽ നിന്റെ ശുശ്രൂഷ അവസാനിപ്പിക്കരുത്. हे मेरे प्रभु के दास, जो अब्राहम की स्टेशन में उस समस्या से पार लगा के आए हुए प्रभु के दास, दाऊद नामक स्टेशन में आप उतर नहीं जाना, आपकी यात्रा को आगे बरकरार रखना। അടുത്ത സ്റ്റേഷനാണ് ബാബേൽ പ്രവാസം. और तीसरा स्टेशन इस यात्रा में है बाबेल का वो बंदी ग्रह। ബാബേൽ പ്രവാസം എന്തിനെ കാണിക്കുന്നു? പിന്മാറ്റാവസ്ഥയെ കാണിക്കുന്നു. बाबेल का जो बंदी ग्रह वो हमारे विश्वास जीवन में जो हम पीछे हो जाते हैं उसके बारे में दर्शाता है। ദൈവവിളിയിട്ട് ഇറങ്ങി പുറപ്പെട്ടതാണ്. ദാവീദാകുന്ന സ്റ്റേഷൻ ജയിച്ച് മുൻപോട്ട് വന്നു. പ്രശ്നങ്ങൾ കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ബാബേൽ പ്രവാസത്തിന്റെ അവസ്ഥ അറിയണമെങ്കിൽ 137 സങ്കീർത്തനം വായിച്ചാൽ മതി. और ये अब्राहम का उस स्टेशन से गुजर चुका, दाऊद का स्टेशन से गुजर चुका, अब बैबलोन के स्टेशन में पहुंच गया। अगर इस बात को जानना है 137 Psalms 137 സങ്കീർത്തനം എന്താ എഴുതിയിരിക്കുന്നത്? ബാബേൽ നദിയുടെ തീരത്ത് ഞങ്ങൾ ഇരുന്നു, സിയോനെ ഓർത്തപ്പോൾ ഞങ്ങൾ കരഞ്ഞു. അവരുടെ ഇൻസ്ട്രുമെന്റ് ഉണ്ട്, അവർക്ക് പാടാൻ തക്ക നോക്കുന്നില്ല. അവരിപ്പോൾ യെരുശലേമിൽ നിന്ന് ബാബിലോണിലേക്ക് വന്നിരിക്കുകയാണ്, പിന്മാറ്റത്തിൽ വന്നിരിക്കുകയാണ്. അവർക്ക് പാട്ടുപാടാൻ നോക്കാതെ ബാബേൽ പ്രവാസം കൊണ്ട് അവർ തകർന്നു കിടക്കുകയാണ്. और हम देख सकते हैं अब्राहम के स्टेशन से, दाऊद के स्टेशन से अब यहाँ पे वो आ चुके बबिलोन में, और वहां पे वो उनके पास संगीत बजाने के लिए वीणा थी, सब कुछ था, लेकिन वो गा नहीं पा रहे हैं। और ये प्रभु में पीछे हो चुके हैं, प्रभु से अलग हो चुके हैं। ഞാൻ നോർത്ത് ഇന്ത്യയിലെ വളരെയധികം പട്ടിണി കിടക്കേണ്ട സമയങ്ങൾ വന്നിട്ടുണ്ട്. എനിക്ക് 2 ആൺമക്കളാണുള്ളത്. വളരെ ബുദ്ധിമുട്ടി കൂടെ കടന്നു പോയിട്ടുണ്ട്. എന്നാൽ ആ സ്ഥാനത്തെല്ലാം ഞാൻ ദൈവത്തെ വിടാതെ പിടിച്ചു മുറുക്കിയത് കൊണ്ടിരുന്നു. അതേ മുറുകെ പിടിച്ച് കർത്താവിന്റെ വേല ചെയ്യുവാനിടയായി. ഇന്നുവരെയും കർത്താവിന്റെ ശുശ്രൂഷ നിൽപ്പാൻ ദൈവം എനിക്ക് കൃപ തന്നു. उत्तर भारत में 2 बच्चों के साथ 2 बेटे में रहे, दोनों को लेकर कई बार मुझे उनको पाल नहीं पहुंचने के लिए मेरे पास धन दौलत नहीं थी। बड़ी कठिनाई से मैं प्रभु का सेवा किया और आज तक प्रभु ने मुझे संभाला और परमेश्वर के राज्य के लिए इस्तेमाल कर रहा है। അബ്രഹാം മുതൽ യാത്ര പുറപ്പെട്ട ദൈവത്തിന്റെ പൈതലേ, നമ്മുടെ യാത്ര ദാവീദാകുന്ന സ്റ്റേഷൻ കൊണ്ട് തീർക്കല്ലേ. ബാബേൽ പ്രവാസമാകുന്ന പിന്മാറ്റാവസ്ഥയിൽ ഇനി ഞാൻ ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നില്ല, ഇനി എന്റെ കഷ്ടപ്പാട് തീർന്നില്ലെന്ന് പറഞ്ഞ് ബാബേലിൽ പിന്മാറ്റാവസ്ഥ ഇരിക്കല്ലേ. അതിനെ താണ്ടി നമ്മൾ മുൻപോട്ട് യാത്ര ചെയ്യണം. നമ്മുടെ ലാസ്റ്റ് സ്റ്റേഷൻ യേശു ആകുന്ന സ്റ്റേഷനാണ്. मेरे प्रिय, परमेश्वर की बुलाहट को सुनकर आपकी यात्रा में अब्राहम नामक स्टेशन से गुजरकर, दाऊद नामक स्टेशन से गुजरकर, बाबिलोन नामक स्टेशन में आकर अब थक नहीं जाना, अब रुकना नहीं, आप पीछे नहीं हटना। जिस परमेश्वर ने आपको बुलाया है उस आखिरी स्टेशन जो यीशु मसीह के पास जाकर समाप्त होता है, आइए हम उस स्टेशन की ओर अपनी यात्रा को बना के रखें। ക്രിസ്തു വരെ, ബാബേൽ പ്രവാസം മുതൽ ക്രിസ്തു വരെ ദാവീദിനെ കാണുമ്പോൾ താണ്ടി മുൻപോട്ട് പോകണം. ബാബേൽ പ്രവാസമാകുന്ന സ്റ്റേഷൻ വരുമ്പോൾ അതിനെയും അതിജീവിച്ച് മുൻപോട്ട് പോയി. നമുക്ക് നമ്മുടെ ലാസ്റ്റ് സ്റ്റേഷൻ എന്ന് പറയുന്നത് നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവാണ്. അതുകൊണ്ടാണ് പൗലോസ് പറഞ്ഞത്, വിട്ടുപിരിഞ്ഞ് ക്രിസ്തുവിനോടിരിപ്പാൻ എനിക്കും കാംക്ഷയുണ്ട്, അത് അത്യുത്തമമല്ലേ. और हम अपने पीछे बदलाव में लाकर हम एक प्रभु को छोड़कर एक एकांत के जीवन में ना जाए, लेकिन वो यीशु नामक स्टेशन जो पौलुस कहता था कि मैं इस संसार को छोड़कर वो यीशु मसीह के साथ रहना पसंद करूंगा, और उस स्टेशन की ओर मेरे प्रिय हमारी यात्रा को हम बरकरार रखे। परमेश्वर हमारे साथ उस स्टेशन में हमें लेकर चलना चाहता है। ഒരിക്കൽ ഒരു സ്കൂൾ വിട്ട് കുട്ടികളെല്ലാം അവരുടെ വീട്ടിലോട്ട് 4 മണി സമയം, നോർത്ത് ഇന്ത്യയിൽ അങ്ങനെയാന്ന് തോന്നുന്നു, ആ
കുഞ്ഞുങ്ങളെല്ലാം അവരുടെ വീട്ടിലേക്ക് പോവുകയാണ്. उत्तर भारत की बात हम सुन सकते हैं। स्कूल के बाद बहुत सारे बच्चे स्कूल के बाद में वो अपने घरों की ओर आगे जा रहे थे। അപ്പോൾ ഒരു പെൺകുട്ടി, നല്ലൊരു പെൺകുട്ടി, ആ പെൺകുട്ടി തന്റെ കൂട്ടുകാരുമായി ഒന്നിച്ച് ഇങ്ങനെ കടന്നു വരുമ്പോൾ ഒരു ജംഗ്ഷനിൽ വരുമ്പോൾ ഇവളുടെ വീട്ടിലേക്ക് പോകാൻ ഇവള് മാത്രമേ ആ വഴിയോടുള്ളൂ. और जब ये बालक लोग यात्रा कर रहे थे तो आगे से एक लड़की सामने से आई, बहुत खूबसूरत सी लड़की, लेकिन जब वो आगे जा रही थी तो वो रास्ता दो भागों में मुड़ गया और एक भाग में वो लड़की को अकेला जाना पड़ा, उसके साथ कोई नहीं था चलने के लिए। അപ്പൊ ഇവളുടെ വീട്ടിലോട്ട് പോകണമെങ്കിൽ ഒരു സെമിത്തേരി കൂടെ വേണം കടന്നു പോകാൻ. और ये लड़की को अपने घर में जाने के लिए एक ग्रेवयार्ड के होकर गुजरना पड़ता था। അവിടെ വരുമ്പോൾ ഇവക്ക് അവിടെ ആ സെമിത്തേരിയിൽ വരുന്ന സമയത്ത് ഇവളെ പഠിപ്പിക്കുന്ന സൺഡേ സ്കൂൾ പഠിപ്പിച്ച ഒരു അധ്യാപകൻ അവിടെ നിൽക്കുന്ന കാഴ്ച കണ്ടു. और जब वो ग्रेवयार्ड के नजदीक से गुजर रहे थे तो उस लड़की ने अपने संडे स्कूल में सिखाया हुआ एक प्रभु के दास को वहां पे खड़ा हुआ मिला। ഈ ടീച്ചർ ചോദിച്ചു, മോളെ നിനക്ക് കൂട്ടുകാരും ഇല്ലേ? ഈ സെമിത്തേരിയിൽ കൂടെ വരാൻ നീ മാത്രമേ ഉള്ളൂ എന്ന് ചോദിച്ചു. और उस अध्यापक ने उससे कहा, बेटी तुम अकेले इधर से गुजर रही हो, इस सेमेट्री से गुजर रही हो, इस ग्रेवयार्ड से गुजर रहे हो, आपके साथ कोई नहीं है जो आपके साथ पैदल यात्रा कर सके। അപ്പൊ ഈ പെൺകുട്ടി വലിയ ഒരു മിടുക്കി പെൺകുട്ടിയാ. സാറേ, എനിക്ക് അനേക കൂട്ടുകാരുണ്ട്, അവരെല്ലാം ആ ജംഗ്ഷൻ വരുമ്പോ അങ്ങ് പിരിഞ്ഞു പോകും, ഈ സെമിത്തേരി കൂടെ വരാൻ ഞാൻ മാത്രമേ ഉള്ളൂ എന്ന് പറഞ്ഞു. उस लड़की ने इस प्रकार से जवाब दिया, मेरे बहुत दोस्त हैं, उनकी यात्रा एक मोड़ में आके रुक जाती है और मोड़ से दूसरी राह पकड़ लेती है, लेकिन मैं हर दिन इस सेमेट्री से होकर जाती हूँ। അപ്പൊ ടീച്ചർ ചോദിച്ചു, മോളെ നിനക്ക് ഇതിലൂടെ വരാൻ പേടിയില്ലേന്ന് ചോദിച്ചു. उस टीचर ने उससे पूछा, बेटी तुम्हें यहाँ से जाने डर नहीं लगता? ഇപ്പൊ സന്ധ്യ ആയിരിക്കാണ്, നിനക്ക് പേടിയില്ലേന്ന് ചോദിച്ചു. अभी शाम हो चुकी है, क्या तुम्हें डर नहीं है? ആ ചോദ്യത്തിന് അർത്ഥം പേടിക്കുക. और पूछने वाला, सवाल पूछने वाला ये टीचर डर के कांप के खड़ा है। ഉടനെ ഈ പെൺകുട്ടി പറഞ്ഞു, സാറേ എനിക്ക് പേടിയില്ലെന്ന് പറഞ്ഞു. लड़की ने उससे कहा, मुझे डर नहीं है, मुझे भय नहीं है। സാർ ഇങ്ങോട്ട് വരാൻ ഞാൻ ഒരു കാഴ്ച കാണിക്കാമെന്ന് പറഞ്ഞു. उस लड़की ने सर से कहा, सर आप यहाँ नजदीक आइए, मैं आपको कुछ दिखाना चाहती हूँ। ഈ സെമിത്തേരി കൂടെ സാർ അങ്ങോട്ട് നോക്കാൻ പറഞ്ഞു. ആ കല്ലറ ഉണ്ടല്ലോ, ആ കല്ലറ, വലിയ കല്ലറ നിൽക്കുന്നത്, ആ കല്ലറയുടെ മോളിൽ കൂടെ അങ്ങോട്ട് നോക്കാൻ പറഞ്ഞു. उस लड़की ने अध्यापक से कहा देखो यहाँ सेमेट्री में या ग्रेवयार्ड में बहुत सारे कब्र है, एक बड़ा कब्र को देखे और कब्र के ऊपर से थोड़ा देखने की कोशिश करें आप। ആ കല്ലറയ്ക്ക് അപ്പുറത്തായി ഒരു വെട്ടം കാണുന്നുണ്ടോ, ഒരു വിളക്കിന്റെ വെട്ടം കാണുന്നുണ്ടോ എന്ന് ചോദിച്ചു. उस लड़की ने अध्यापक से कहा, उस कब्र के ऊपर से दूर देखिए, दूर में एक रोशनी दिखाई दे रही है, क्या ये रोशनी आपको दिखाई दे रही है? ഈ പെൺകുട്ടി പറഞ്ഞു, ഞാൻ അല്ല, ഈ അധ്യാപകൻ പറഞ്ഞു, എനിക്ക് കാണാമെന്ന് പറഞ്ഞു. उस अध्यापक ने कहा, मुझे दिखाई दे रहा है, मुझे दिखाई दे रहा है। ആ വെട്ടം കാണുന്നത് എന്റെ വീട്ടിലാണ്. ഞാനിവിടെ വരുമ്പോൾ സെമിത്തേരി അല്ല നോക്കുന്നത്, ഈ സെമിത്തേരിക്ക് അപ്പുറത്തായുള്ള എന്റെ വീട്ടിൽ കാണുന്ന വെട്ടമാണ് ഞാൻ നോക്കുന്നത്. ആ വെട്ടം കാണുമ്പോൾ എന്റെ പേടി മാറിപ്പോകും. എന്നെ അവിടെ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു ഡാഡിയുണ്ട്, എന്നെ കാത്തിരിക്കുന്ന ഒരു മമ്മിയുണ്ട്. അതുകൊണ്ട് ഈ സെമിത്തേരിക്ക് അപ്പുറത്തായി എനിക്കൊരു വീടുണ്ട്. ഇവിടെ വരുമ്പോൾ എനിക്ക് പേടിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. जवाब दिया, हे मेरे गुरु, मैं जब सेमेट्री की ओर देखता हूँ, उस दूर में जो रोशनी दिखाई देती है वो मेरा घर है। जब मैं अपनी घर के बारे में सोचता हूँ तो मैं इस ग्रेवयार्ड के बारे में नहीं सोचता हूँ। उस रोशनी में मेरा पिता है, मेरी माता है, मेरे घर वाले हैं। मैं सेमेट्री नहीं देख रहा हूँ, मैं रोशनी को देख रहा हूँ जहाँ मेरा पिता माता मेरे इंतजार कर रहा है। ഇന്ന് രാത്രി കാലിനെ കേൾക്കുന്ന ദൈവദാസന്മാരെ, ദൈവദാസിമാരെ, നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ പ്രശ്നങ്ങളുണ്ടാകും, പ്രയാസങ്ങളുണ്ടാകും. നമ്മുടെ മുമ്പിൽ പല വഴിക്കുറ്റികൾ, പല സ്റ്റേഷൻസ് കാണും. നമ്മൾ അവിടെ അടിഞ്ഞു പോകരുത്. നമ്മുടെ ലാസ്റ്റ് സ്റ്റേഷൻ ക്രിസ്തുവാകുന്ന സ്റ്റേഷനാണ്. പൗലോസ് പറഞ്ഞു, ഞാൻ നല്ല പോർ പൊരുതു, ഓട്ടം തികച്ചു, വിശ്വാസം കാത്തു, ഇനി നീതിരം കിരീടം എനിക്കായി വെച്ചിരിക്കുന്നു.
मेरे प्रिय, हमारी इस आत्मिक यात्रा में कठिनाई आएगी, परेशानी आएगी, लेकिन हमें स्टेशन में नहीं रुके है। हमारी अंतिम स्टेशन यीशु मसीह है। प्रभु यीशु मसीह का भक्त ने, पौलुस ने कहा है, मैंने अच्छी कुश्ती लड़ी और मैं विश्वास की उस उपहार को लेने के लिए मैं स्वर्ग की ओर, यीशु की ओर दौड़ा चला जा रहा हूं। ഒരു ദിവസം നമ്മൾ നമ്മുടെ കർത്താവിനെ കാണും. एक दिन आप और हम उस यीशु को देखेंगे, അവൻ നമ്മുടെ കണ്ണിലെ കണ്ണുനീരെല്ലാം തുടയ്ക്കും. वो हमारी आंसुओं को पोंछेगा। നമ്മൾക്ക് ഈ ലോകത്തിന്റെ അപ്പുറത്തായി നമുക്കൊരു വീടുണ്ട്, അവിടെ ഒരു വെട്ടമുണ്ട്. അത് കണ്ടുകൊണ്ട് നമ്മൾ യാത്ര നടത്തുക. നമ്മുടെ യാത്രയുടെ അവസാനം ക്രിസ്തുവാകുന്ന സ്റ്റേഷൻ. हम इस सफर में, हमारे लिए घर है, एक भवन है जो प्रभु हमारे लिए तैयार किया है, जहाँ यीशु मसीह विद्यमान है। हमारी नजरें वहां है, हमारी यात्रा उसकी ओर लगा के रख के, हमारी दौड़ उस यीशु के उस भवन में पहुंचने के लिए हमारी यात्रा को हम आगे बढ़ाते रहे। നമ്മുടെ യാത്രയുടെ ആരംഭം അബ്രഹാം, നമ്മുടെ യാത്രയുടെ അവസാനം ക്രിസ്തു. ദാവീദാകുന്ന സ്റ്റേഷനല്ല, ബാബേൽ പ്രവാസമാകുന്ന സ്റ്റേഷനല്ല. ഇടയ്ക്ക് തങ്ങിപ്പോവല്ലേ, യാത്ര അവസാനിപ്പിക്കല്ലേ, ശുശ്രൂഷ നിർത്തിക്കളയല്ലേ. നിനക്കൊരു പ്രത്യാശയുണ്ട്. ആ ലാസ്റ്റ് സ്റ്റേഷനിലേക്ക് നമുക്ക് കടന്നു പോയാം. കർത്താവിന്റെ വരവ് ഏറ്റവും അടുത്തിരിക്കുന്നു. അതിനായി നമുക്ക് ഒരുങ്ങാം. ദൈവ ഈ വചനങ്ങളാൽ നമ്മെ അനുഗ്രഹിക്കുമാറാകട്ടെ. मेरे प्रियो, आपकी आत्मिक यात्रा में आप थकना नहीं। अब्राहम नामक स्टेशन से आपने यात्रा शुरू किया है। दाऊद नामक स्टेशन में उतरना नहीं, बाबुल नामक स्टेशन में उतरना नहीं। आपके लिए यीशु इंतजार कर रहा है। हमारी विश्वास को थामे रखे, हम पीछे ना मुड़े, हमारी नजरें यीशु में बना के रखे और हम उस यात्रा को पूरा यीशु के साथ रहकर चले। परमेश्वर इन वचनों के द्वारा आप सबको आशीष दे। എല്ലാവരും അനുഗ്രഹിക്കട്ടെ. എല്ലാ ദൈവദാസന്മാരെയും എല്ലാ ദൈവദാസിമാരെയും നിങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളെ എല്ലാം ദൈവം അനുഗ്രഹിക്കട്ടെ. നിങ്ങൾക്കൊരു അനുഗ്രഹം ദൈവം പകരട്ടെ. ഈ കഷ്ടതയെല്ലാം മാറും, ഈ ദുഃഖമെല്ലാം മാറും, ഈ വേദനയെല്ലാം മാറും. ദൈവം വെച്ചാൽ വീണ്ടും കർത്താവിന്റെ ഒരു താമസാൽ നമുക്ക് വീണ്ടും കാണാം. അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് ആ സ്വർഗീയ സ്റ്റേഷനിൽ, ആ ക്രിസ്തുവാർന്ന സ്റ്റേഷനിൽ നമുക്ക് ഒന്നിച്ചു കൂടുന്ന സന്ദർഭമുണ്ട്. അവന്റെ വരവിന് വേണ്ടി നമുക്ക് കാത്തിരിക്കാം. ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. मेरे प्रिय प्रभु के साथ कर्मियों, आप अपने सिर में निराश नहीं होना, हताश नहीं होना। और प्रभु नामक स्टेशन की ओर प्रभु का आगमन बहुत नजदीक है। हम लोग मिलकर स्टेशन की ओर दौड़े, निराश ना हो जाए। प्रभु आपको बहुत आशीष देगा, आपकी सेवकाई को आशीष देगा, आपके परिवार को आशीष देगा, आपके जीवन को उन्नत बनाएगा। और आइए मिलकर, अगर हम इस संसार में फिर ना मिले, हम मिलकर प्रभु के साथ एक दिन होगी, हम प्रभु का अवश्य जरूर मिलेंगे। प्रभु इन वचनों के द्वारा आप सबको बहुत बहुत आशीष दें। थैंक यू। എന്നെ പ്ലാറ്റോയിലേക്ക് വിളിച്ച എല്ലാ ദൈവദാസന്മാർക്കും, പ്രത്യേകിച്ച് പാസ്റ്റർ ഷിബു എബ്രഹാമിനും, അതുപോലെ എൻ്റെ സൂപ്രണ്ടായിരിക്കുന്ന പാസ്റ്റർ ഷാജി വർഗീസിനും എൻ്റെ ഹൃദയമായി നന്ദി അറിയിക്കുന്നു. ദൈവം നമ്മെ അനുഗ്രഹിക്കട്ടെ. हमारे इस एनडीसी के सारे पासवानों को, बस शिबू, और हमारे एनडीसी के सुपरिटेंडेंट शाजी वर्गीस को भी मैं तहे दिल से धन्यवाद देना चाहूंगा। प्रभु आप सबको बहुत बहुत आशीष दें। ആമേൻ. थैंक यू पास्टर, थैंक यू। वी आर रियली ब्लेस्ड टुडे। हम सब बहुत आशीषित है। हम सब एनडीसी के सुपरिटेंडेंट एग्जीक्यूटिव कमिटी के ओर से, ऑन बिहाफ ऑफ आवर Superintendent Shaji Verghese and the executive committee and the prayer department and all our prayer coordinators, we would like to thank you once again, and we would like to see you once again come and encourage us. We are truly blessed today. हम में से सभी लोग बहुत बहुत आशीष पाए हैं। प्रभु आपको बहुत आशीष दे और आगे के जीवनों में प्रभु और बड़े अभिषेक के साथ आपको इस्तेमाल करे। हजारों लाखों की संख्या में एक अब्राहम ब्लेसिंग को आपके जीवनों में आपकी शाम हम मिलकर प्रभु के दास, we want to command Abrahamic blessing to be fulfilled in your life. May God bless you, Pastor. God be with you. Thank you so much. हम लोग अंतिम प्रार्थना की ओर जा रहे हैं। हमारे बीच में रेवरेंड थॉमस फिलिप है, जो हमें अंतिम प्रार्थना और आशीष वचन के साथ आज की सुबह की प्रार्थना को समाप्त करेंगे। I would like to request Reverend Thomas Philip to come forward and pray the last prayer and conclude it with benediction. Over to you, Pastor Thomas Philip. आइए हम लोग प्रार्थना करें। अभी तक हम लोग परमेश्वर का वचन सुन रहे थे। परमेश्वर के आत्मा अपने दास के द्वारा हमारे दिलों में बातचीत कर रहे थे। आइए हम लोग अपने जीवन को समर्पण करें
और हम लोग प्रार्थना करें। हालेलुया। धन्यवाद हो पिता परमेश्वर, धन्यवाद हो प्रभु यीशु, धन्यवाद हो प्रभु यीशु। प्यारे पिता परमेश्वर, धन्यवाद और स्तुति करते हैं इस सुंदर समय के लिए प्रभु। आज सुबह प्रभु आपने अपने दास के द्वारा हमारे दिलों में बातचीत किया है। धन्यवाद करते पिता परमेश्वर अब्राहम के जीवन के लिए। आपने जिस प्रकार अब्राहम को बुलाया, वैसे पिता परमेश्वर आपने भी हम लोगों को भी प्रभु अलग अलग परिस्थिति से, अलग अलग प्रभु जी हालेलुया परिवार से प्रभु जी आपने हम लोगों को बुलाया। प्रभु आपने हालेलुया में अलग किया है पिता परमेश्वर। स्वर्गीय बुलाहट के लिए हम धन्यवाद करते हैं। धन्यवाद करते हैं हमारे डिस्ट्रिक्ट के एक एक पासवानों के लिए। प्रभु जिस प्रकार आपने अब्राहम को बुलाया, वैसे पिता परमेश्वर आपने हमारे प्रभु जी एक एक सेवकों को बुलाया है प्रभु। हालेलुया आपने प्रभु हालेलुया जिस प्रकार अब्राहम प्रभु जी विश्वास से अपना कदम आगे रखा, हालेलुया विश्वास का जीवन बिताया पिता परमेश्वर। हमारे मसीह जीवन में प्रभु एक एक सेवक लोग प्रभु जी अपना हालेलुया विश्वास का कदम आगे रखने पाए प्रभु। हमारे जीवन में, मसीह जीवन में कभी कभी प्रभु जी हालेलुया में हालेलुया जिस प्रकार हालेलुया अपने अब्राहम को प्रभु जी अपने जीवन के विश्वास को परखने के लिए परमेश्वर अपने बेटे को बलि चढ़ाने के लिए कहा था, वैसे पिता परमेश्वर हमारे विश्वास के जीवन में कई बार प्रभु जी ऐसे इस प्रकार के अनुभव जरूर आते पिता परमेश्वर। हमारे जीवन के कष्ट में, बीमारी में, मुसीबत में, हालेलुया आर्थिक समस्या में प्रभु हम लोग कभी भी प्रभु आपको छोड़कर हम लोग प्रभु जी पीछे हटने वाला ना बनने पाए, बल्कि पिता परमेश्वर आपने हालेलुया ओ अब्राहम प्रभु जी अपने बेटे को बलि चढ़ाने से परमेश्वर ने कहा, अभी मुझे पता चला है आप परमेश्वर को भय मानने वाला है। इसलिए पिता परमेश्वर हम लोग प्रार्थना करते हैं प्रभु, हम लोग कभी भी हम लोग हमारे मसीह जीवन में हम लोग पीछे हटने वाला नहीं, बल्कि जिस परमेश्वर ने मुझे और आपको बुलाया है उस परमेश्वर के प्रभु जी राह पर चलने के लिए हालेलुया कठिनाइयों में प्रभु जी हालेलुया जीवन के हर परिस्थिति में हालेलुया अपने बुलाहट में स्थिर रहने के लिए, आपके पीछे पीछे चलने के लिए हमारी मदद करिए, सहायता करिए पिता परमेश्वर। हालेलुया जिस प्रकार प्रभु जी आपने हालेलुया अब्राहम को उनके संतानों को आशीष दिया है, वो आशीष यीशु मसीह के नाम में प्रभु अब्राहम को दिया हुआ आशीष यीशु मसीह के द्वारा प्रभु आप अपने बच्चों के लिए वायदा किया है। इसलिए पिता परमेश्वर हमारी प्रार्थना है जो अब्राहम का जो आशीष है यीशु मसीह के नाम से अपने लोगों के जीवन में आने पाए। हालेलुया लोग प्रार्थना करते पिता परमेश्वर के दाऊद की जीवन के लिए धन्यवाद प्रभु। हालेलुया उनके जीवन में जैसे प्रभु जी गलती हुआ, बल्कि वो गलती हमारे जीवन में कभी भी हालेलुया हमारे जीवन में आने ना पाए पिता परमेश्वर। हालेलुया हम लोग पाप से प्रभु जी सजग रहने पाए। हालेलुया परमेश्वर का प्रभु जी हालेलुया वचन की सच्चाई में हम लोग चलते हुए पाप से प्रभु जी अलग जीवन बिताने के लिए, पवित्र जीवन बिताने के लिए आप हमारी मदद करिए, सहायता करिए। हमारी इस जीवन के सफर में हम लोग कभी भी प्रभु पाप में फंसने ना पाए, हालेलुया शैतान हमें कभी भी प्रभु जी पराजित ना करने पाए, बल्कि हम लोग प्रभु जी आपकी ओर देकर हम लोग आगे बढ़ने वाले बनने पाए। प्रभु जी हम लोग धन्यवाद करते प्रभु जी बाबे बाबुल के अनुभव हालेलुया प्रभु जी इस्राएल लोग प्रभु जी जब परमेश्वर को प्रभु जी हालेलुया छोड़ा तब हालेलुया परमेश्वर ने उनको शत्रु के हाथ में दिया है। प्रभु हम लोग कभी भी हमारे विश्वास के जीवन में पीछे हटने वाला ना होने पाए, बल्कि हम लोग प्रभु हालेलुया इस विश्वास की जिंदगी में प्रभु हम लोग हमेशा आपकी ओर ताकने वाले व्यक्ति बनने पाए। हालेलुया जिस प्रकार छोटी लड़की ने हालेलुया कहा है प्रभु जी मेरा घर हालेलुया प्रभु जी जिस प्रभु जी टीचर को जिस प्रकार अपना घर दिखाया है प्रभु हम लोग जानते हैं प्रभु हमारे लिए एक जगह तैयार कर रहे हैं। ये हमारा आशा है, हमारा परमेश्वर हमें लेने के लिए जल्दी से जल्दी आने वाला है। हम लोग प्रभु जी इस दुनिया की बातों में हम लोग डरने ना पाए, परिस्थितियों को देखकर हम लोग प्रभु जी घबराने ना पाए, बल्कि हम लोग प्रभु जी आपकी ओर हम लोग ताकने वाला, आपकी ओर देखने वाला व्यक्ति बनने पाए। हमें आशा है प्रभु हालेलुया आप हमारे लिए घर तैयार कर रहे हैं। हालेलुया उस सुंदर आशा के लिए धन्यवाद करते पिता परमेश्वर। आज प्रभु जी सुबह प्रभु जी जितने प्रभु जी आपके दास लोग, आपके सन्मुदा प्रभु जी दास लोग आज शाम को प्रभु जी आकर तेरा वचन सुना है प्रभु, एक एक व्यक्ति यीशु मसीह के नाम से आशीष पाने पाए। हालेलुया विश्वास में हालेलुया प्रभु जी विश्वास का सफर, विश्वास की जिंदगी में हम लोग हर कदम आगे आगे रखने पाए, कभी भी हम लोग प्रभु जी पीछे हटने ना नहीं पाए, हम लोग फंस पाए, विश्वास में हम लोग कमजोर ना होने पाए। हम लोग प्रभु यीशु मसीह की ओर हालेलुया हमारा प्रभु आने वाला है, उस प्रभु की ओर हम लोग आशा रखते हुए हालेलुया प्रभु आपके ओर हम लोग ताकने वाला, आपके प्रभु जी उस आशा में हम लोग हमेशा बने रहने पाए। धन्यवाद सारी बातों के लिए, धन्यवाद आपके दास के लिए, धन्यवाद हमारे बीच में प्रभु जी इस वचन बोलने के लिए आपने हमारे बीच में लाया हुआ अपने प्रभु जी अपने दास के लिए धन्यवाद करते हैं, जीवन के लिए धन्यवाद। अभी तक बीते दिनों में प्रभु आपकी सेवा
करने के लिए, अपने मदद की अभी भी प्रभु जी अपनी सेवकाई में है। अब अपने दास को और शक्ति दे, बल दे, सामर्थ्य, अभिषेक दे प्रभु, और अपने महिमा के लिए इस्तेमाल करे। हम लोग अपने डिस्ट्रिक्ट के लिए प्रार्थना करते हैं, अधिकारियों के लिए प्रार्थना करते हैं, एक एक पासवानों के लिए, उनके परिवारों के लिए प्रार्थना करते हैं। चाहे हमारा सिचुएशन हालेलुया चाहे जो भी हो प्रभु, हम लोग कभी भी प्रभु परिस्थितियों को नहीं, बल्कि हम लोग आपकी ओर ताकने वाले बनने पाए। हालेलुया, धन्यवाद इस सुंदर समय के लिए, धन्यवाद इस वचन के लिए, धन्यवाद सर्वशक्तिमान परमेश्वर के नाम में प्रभु। आज एनडीसी की प्रत्येक पासवानों को हम लोग ब्लेस करते पिता परमेश्वर, यीशु मसीह के नाम में प्रत्येक व्यक्ति आशीष पाने पाए। ये आज सुना हुआ वचन हमारे दिल में 100 गुना फल लाने पाए। हम लोग विश्वास में मजबूत होकर कम प्रभु हालेलुया हम लोग आगे मसीह जीवन में हम लोग आगे बढ़ने पाए। सारी बातों के लिए धन्यवाद करते पिता परमेश्वर। हालेलुया, स्तुति प्रशंसा आपको देते हैं, उद्धारकर्ता यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। हमारा पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, पवित्र आत्मा की संगति और सहभागिता आज से लेकर यीशु मसीह के दोबारा आगमन तक हमारे साथ होते रहे, आमीन। आमीन 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 आमीन। थैंक यू पास्टर, आप सभी का एक बार बहुत बहुत धन्यवाद। अगले हफ्ते थैंक यू पास्टर फॉर कमिंग एंड शेयरिंग द वर्ड ऑफ गॉड। नेक्स्ट वीक हम लोग अगले हफ्ते एक और प्रभु के दास आने वाले हैं जो हमारे साथ प्रभु का वचन को शेयर करेंगे। आप सब जानते हैं ब्रदर शिबू थॉमस जो परसिक्यूशन रिलीफ के हैं। 11 जून 8:30 बजे, आप कहीं नहीं जाना, अपने सगे संबंधी, अपने चर्च, अपने कोऑर्डिनेटर्स सबको बुलाना और हम लोग मिलकर एक साथ प्रभु के दास से वचन सुनने जा रहे हैं। वी आर गोइंग टू बी ब्लेस्ड एंड टुडे वी आर बीन ब्लेस्ड। हालेलुया, एक साथ मिलकर आइए, हम एक हालेलुया प्रभु को दे। हालेलुया, अपने वीडियो को अनम्यूट करें, एक बड़ा हालेलुया आज हम प्रभु को दे, हम परमेश्वर की नाम की महिमा करें। हालेलुया, गॉड ब्लेस यू। अगले हफ्ते फिर मिलेंगे। प्रभु आप सबको बहुत बहुत आशीष दे। थैंक यू। थैंक यू। ഞാൻ അറിയിക്കോട്ടെ പാസ്റ്റർ ഷിബു? ओके ओके पास्टर जी। जय मसीह की, पास्टर जी को जय मसीह की। सबको जय मसीह प्रेज द लॉर्ड पास्टर। जय मसीह की। जय मसीह पास्टर जी, जय मसीह की, जय मसीह पास्टर जी, सबको जय मसीह की। जय मसीह पास्टर जी। सबको बहुत 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 आशीष करें। अरे ना भैया मसीह, जय मसीह। अभी इधर 1 बजे हो गया रात में। थैंक यू सभी को जय मसीह। इसमें हमारा